नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. त्यांचं काम बघता त्या आता एक व्यक्ती नाही तर एक संस्था झाले आहेत. गेले जवळपास 5 दशकं त्यांनी या आंदोलनाला स्वतःला वाहून घेतले. त्या म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनकर्त्या मेधाताई पाटकर. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. मला के करीब आना तो बहुत बड़ी बात. खूप बरं वाटलं तुम्हाला आज भेटून. दिल के करीबमध्ये आम्ही गिफ्ट्स देऊन तुमचं स्वागत करतो आणि त्यानंतर गप्पांना सुरुवात करतो नेहमी. तसं आज सुद्धा गिफ्टची काही गरज नाहीये. ताई, तुम्ही एका आयुष्यात अनेक आयुष्य अनुभवली असतील ना? नावच सुंदर आहे. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग करते. तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. हे अगदी आपल्या याला लागू आहे असं वाटतं मला बघताना. नावच फार सुंदर आहे. तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय का तिने? त्या धाडसाला आकाश मर्यादा नाही, त्याला उंची देण्यासाठी स्वप्नांची दिशा ठरवा. अरे वा, दिशा ठरवलीच आहे. दशा काय आहे ते पाहून दिशा ठरवतो. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर अनेक वर्ष आहेत आणि आपले अतिशय दिल के करीब आहेत. ते तुमच्यासाठी खास एक पुस्तक पाठवले त्यांनी. विक्रांत पांडे आणि निलेशा कुलकर्णी यांनी लिहिलेलं. जसं तुम्ही नर्मदेचा मागोवा घेतला तसा त्यांनी रामाच्या प्रवासाचा मागोवा घेतला. अरे वा, पाहायला पाहिजे कसं त्यांनी विश्लेषण केलंय प्रवासाचं. मी आता अयोध्येला जाऊन आले आणि मी मंदिराच्या आतमध्ये नाही पण मंदिराच्या बाहेर काय पाहिलं ते फार धक्कादायक होतं. त्यामुळे राम तिथे असला तरी त्याला काय म्हणत आलं असेल असा विचार येतो मनात. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि त्या केने 100% हर्बल प्रॉडक्ट्स बनवतात. तुमच्यासाठी त्यांनी त्यांची आत्ताची बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट जे आहे नीम त्रिफळा टूथपेस्ट पाठवली आहे. मी पण नीमचीच पेस्ट वापरते पण ही आणखीन वेगळी आहे. ऍसिडिटीसाठीचं हे खास आहे सिरप. हर्बल सोप आहे. हे सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणजे 100% हर्बल. अरे आणि काय आहे बरं, बस बस फेस ऑइल आहे. इथे ठेवू का? आणि अगरबत्त्या. सुंदर. हातात मावणार नाही एवढे गिफ्ट येतात तुम्ही. ठेवू याच्यात. या सर्वांना खूप धन्यवाद द्या. येस. द प्रधा स्टोर ब्रँडचं नाव आहे आणि आपल्या 2 मैत्रिणी शिल्पा आपटे आणि मेधा गलगले यांचा द प्रधा स्टोर आहे. त्या ना होम डेकोरच्या खूप छान छान वस्तू बनवतात आणि आता राजस्थान, कच्छ या सगळ्या ह्याच्यातून ना त्या इम्पोर्ट सुद्धा करतायत चांगल्या गोष्टी, आर्टिफॅक्ट्स. मधुबनी पेंटिंगची ही बॅग तुमच्यासाठी पाठवली आहे आणि हे गोंडे त्यांनी बनवलेत बरं का. अगदी आमच्या मुंबईतल्या गरीब वस्तीमध्ये सखी नवनिर्माण केंद्र म्हणून ज्या बॅग्स बनवतात त्या सुद्धा अशाच असतात आणि सगळ्यांना हव्या अशा वाटतात. अगदी धनिकांना खास अशा बॅग्स आवडतात. फार सुंदर आहे. अगदी साईज पण अशी आहे की फाईल्स आणि खूप कागद राहू शकतील. म्हणून खूप खूप धन्यवाद. मधुबनीचं पेंटिंग तर खूप आकर्षित करणारं असतंच. सहज हवन एंटरप्राइज हे ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट अतिशय दिल के करीब मित्र आहेत. ते ऑर्गॅनिक गुणापासून बनवलेला खरवस त्यांनी तुमच्यासाठी आणलाय आज. अलीकडे हा क्वचितच मिळतो. पूर्वी कसं अगदी गाई ढोरं सगळी आजूबाजूला असायची पण आता काही तसं मिळत नाही. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या भेट वस्तू आणल्यात आणि तुमच्यासाठी आम्ही काही आणलं नाही याचीच मला खंत वाटते. चहा मस्त होता. मी एवढ्या सुंदर आर्टिस्ट असताना अरे ऍक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही काय देणार. चहा, कारण मी चहाबाज आहे आणि माझा वीक पॉइंट आहे चहा आणि मला हवा तसा आहे. ठीक ठीक.
मग आता चहावरच्या गप्पा मारू. येस. आपली एक पुण्याची मैत्रीण आहे मीनाताई इनामदार, आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साडी. नावच अप्रतिम. हो ना, आणि साड्या पण अप्रतिम असतात. तुम्हाला आवडेल अशी आहे, कॉटनची साडी आहे, हलकी फुलकी. अरे वा 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 वा, फारच सुंदर आहे. तर त्यांना मी धन्यवाद कसे देणार, तुम्हीच पोचवा आता. नक्कीच नक्कीच. आणि एवढ्या भेट वस्तूंची काय गरज आहे खरं म्हणजे, तुम्ही भेटलात हीच भेट आहे. अनेक जण मला सांगत राहिले तुम्ही अशी बॅग घ्या, अशी बॅग घ्या. तुम्ही आज भेट देताय, बापरे एवढी. पण ही मस्त आहे, स्टर्डी आहे बॅग, तुमच्या प्रवासाला अगदी उपयोगी पडेल. चढताना ती उचलून घ्यावी लागते ना, फक्त तेवढंच. सो चेरी पिक ब्रँडचं नाव आहे, आणि ही बॅग तुमच्यासाठी पाठवली आहे ती निशांतदा आवळे यांनी. बापरे, तुमचा तर खूप मोठा परिवार दिसतोय. हो ना, हो ना. आणि सगळे दिल के करीब, सगळे दिल के करीब आहेत आणि सगळे प्रेमाने करतात. आणि तुमचं नाव कळल्यानंतर पाठवून देतात. हो हो, बापरे. तुमचं नाव कळल्यानंतर सगळे जण खूप एक्साइट झाले. गप्पांना सुरुवात करू शकतो. तुम्ही आधीच्या खानोलकर ना. सो मेधाताई पाटकर ज्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं, त्यांच्याबद्दल मलाच नाही तर माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला खूप आवडेल. म्हणजे तुमचं लहानपण, बालपण कुठे गेलं, आई वडील काय करायचे, भावंड किती? असं आहे की आंदोलन उभं करणं एक व्यक्ती कधीच करत नाही, ते सामूहिकतेनेच होत असतं. त्यामुळे खूप जणांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. माझ्या आयुष्याबद्दल विचारायचं तर माझे आई आणि वडील दोन्ही सामाजिक कार्यात होते. जरी आईच कमावत होती, कारण वडील तर 16व्या वर्षी आझादी आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य चळवळीत जेलमध्ये गेले, 1 वर्ष राहून बाहेर आले आणि कामगारांच्या संघटनाचंच काम सुरू केलं. पण आई मात्र सरकारी अधिकारी होती पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये, त्यामुळे तिच्या कमाईवरतीच आमचं घर चालत होतं. पण दोघेही जण सामाजिक कार्य करत होते. म्हणजे सरकारी असले म्हणून काय झालं, माझे एक भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे असं म्हणून आई अगदी सगळ्या सामाजिक राजकीय कार्यामध्ये सक्रिय राहत होते. आणि आमच्या घरामध्ये सतत वातावरणच एक समाजवादी विचारांचं होतं, सत्तावादी विचारांचं नाही. आणि ती प्रेरणा राष्ट्र सेवा दलासारख्या एका समाजवादी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या अशा संस्थेकडून त्यांनीही घेतली. त्यांचा त्याच्यामुळे आंतरजातीय विवाह झाला आणि आम्हीही घेतले. कारण माझ्या लहानपणी सुद्धा आमच्या घरामध्ये जी माणसं यायची त्यांची एक सर्व विचारधारा, त्यांची एक जीवन प्रणाली ही सगळी फार प्रेरणादायी असायची. आणि म्हणून कॉलेजमध्ये, शाळेमध्ये असताना सुद्धा कुठे बॅरिस्टर नाथपैंचं भाषण लागलं शिवाजी मैदानावर, तर मी अगदी पळत पळत तिथे जायचे. आणि घरातलं वातावरणच असं होतं की वक्तृत्व स्पर्धा वगैरे सगळ्यामध्ये भाग घेण्यासाठी आई वडील सतत प्रोत्साहन द्यायचं. अगदी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं मणिपुरीच्या. रात्री मी 10 वाजता घरी यायचे 4थीत असताना, परंतु त्यांनी कधीच असं स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी असा कधी भेद केला नाही. आणि त्यांचं उलट पाठिंबा असायचा दर सुट्टीमध्ये ग्रामीण क्षेत्रातल्या शिबिरांना जाण्यासाठी. ती शिबिरं राष्ट्र सेवा दलाचीच व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर नांगर चालवा, शेती पहा, विहिरी खणा, हे सगळं होत होतं. आणि त्याचबरोबर बौद्धिक सुद्धा होत होती. त्याला बौद्धिक म्हणतात. त्याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय, गैरबराबरी, विषमता म्हणजे काय, विकासाचं स्वरूप कसं असावं कसं नसावं, हे सगळं तिथे शिकायला मिळायचं. त्यामुळे आमच्या घरामध्ये सुद्धा कधी दागिन्यांची किंवा फिल्मची किंवा अशी पर्यटन, आपण सुट्टीत कुठेतरी जाऊया आणि आनंद मिळवूया, अशी कधी चर्चाच ऐकली नाही. उलट घरामध्ये येणारी कुठली बाई, अगदी बोहरीण बाई जरी असली तरी ती सुद्धा अगं मावशी असं मी एकदा म्हटलं, रे तू काय म्हणतेस, तुम्ही म्हणा, अहो मावशी म्हणा, असं वगैरे म्हणून मला सगळं शिकवायचं. तेव्हा त्यांनी जे संस्कार केले बालपणामध्ये ते कुठेतरी मनावरती ठसलेले आजपर्यंत राहिले. एकदा मी अशीच शाळेचा युनिफॉर्म आमच्या या जागेतच इथे छोटासा इस्त्रीवाला होता, तर तिथे द्यायला म्हणून मी बाहेर गेले
आणि तो दिसत नव्हता तेव्हा मला उशीर होत होता. माझे वडील एवढे ओरडले की अशा प्रकारे इस्त्रीचे कपडे घालून ग्रामीण क्षेत्रात काम करणार का. तेव्हापासून इस्त्री करणं सोडून दिलं. अशा प्रकारे सगळं त्यांचं स्वतःचं कार्यसुद्धा अगदी असं होतं की घरामध्ये वडिलांच्या बैठका चालायच्या तेव्हा सगळे कामगार येऊन बसायचे. तर मी पण तिथेच, आमचं एक चाळीमध्ये एक खोली आणि एक किचन असं घर होतं. मी एका बाजूला अभ्यास करत असताना वरून सगळी ती मीटिंगच पाहत असायची पुस्तकाच्या. पण त्यामुळे खूप काही प्रशिक्षण मिळत होतं आणि आईसुद्धा अगदी त्याला सगळ्याला पाठिंबा देत होती. कधी एकदा मला आठवतं की एका मालकांनी मिठाईचा बॉक्स पाठवला आणि ते असे आले मागच्या बाजूला आणि माझ्या वडिलांनी पाहिलं आणि कोणाकडून आलास, त्याने त्या मालकाचं नाव सांगितलं आणि तो मिठाईचा बॉक्स हातात घेतला आणि असा फडकन उडून दिला. माझी आई म्हणाली, अहो काय हो, अन्न आहे असं तुम्ही टाकता थोडे. मला तुला कळायचं नाही, जो मालक कामगारांना दिवाळीचा बोनस देत नाही आम्ही मागणी करून सुद्धा, त्याची मिठाई मी खाणार नाही. अशा प्रकारचं एकूण वातावरण होतं. म्हणजे छोट्या छोट्या घटना अनेक होत्या. वडील नगरसेवक होते. नगरसेवक म्हणून ज्या निवडणुकीमध्ये कोणीतरी दुसऱ्यांनी पुरी भाजी खायला घातली आणि मतं वळवली, पण वडिलांनी असं कधीच केलं नाही. लालच दाखवून मतं घ्यायचं नाही वगैरे. अशा खूप गोष्टी त्या शिबिरांमधूनही शिकायला मिळाल्या आणि आई वडिलांकडूनही शिकायला मिळाल्या. त्यामुळे ते बालपण तसं गेलं. आणि कधी इथे सुद्धा अगदी शनिवार रविवारी सुद्धा सकाळी साने गुरुजी कथा मला चालवायची. मग कथा मला चालवण्यासाठी मी हा रस्ता चालून जायचे. तेव्हा रस्त्यातच मी कथा एक निर्माण करायची मनामध्ये. परी पण गरीब मुलांच्या बरोबर कसं तुम्ही वागणार वगैरे अशा. आणि शनिवार रविवारी गरीब वस्त्यांमध्ये त्यांना झोपडपट्टी म्हणतात, पण आम्ही तर घरच म्हणतो, कारण घर महाल असो की झोपडी असो एकच असतं. तर तिथे कार्य करायचं. या सगळ्यामधून खूप काही शिकायला मिळालं आणि एक तयार झालं मन आणि संकल्प सुद्धा, असंच मला म्हणावंसं वाटतं. आणि लहानपणीचे संस्कार कायम आपल्याबरोबरच, आपल्यासोबतच राहतात. हो बरोबर. अगदी फ्रॉइडनी सुद्धा तेच सांगितलंय की 7व्या वर्षापर्यंत मुलांना जे काही मिळतं त्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व घडतं. आणि अगदी 7व्यानंही पण पुढे सुद्धा, म्हणजे शाळेत कॉलेजात सुद्धा वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण, नृत्य, या सगळ्यामधून सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. ते सगळंच सामाजिक विषयांवरतीच होत होतं. हे खास महत्त्वाचं. ते कधी आधी वाटलं नव्हतं की आपल्याला एवढा स्कोप मिळेल. कॉलेजमध्ये जाताना मग शाळेतून मराठी माध्यमाच्या कॉलेजमध्ये जायचं, इंग्रजीमध्ये सगळं शिकायचं वगैरे, पण ते जुळवून येणं सहज होत गेलं. आणि मग आपण समाजकार्यच करायचं हे कितव्या वर्षी ठरवलं तुम्ही? असं काही स्पेसिफिक आठवत नाही, परंतु हे कार्य म्हणजे जे शिबिरांमधून होत होतं वगैरे, त्यातून एक मानसिकता हीच घडत गेली की आपल्याला पुढे काय करायचं आहे. अर्थात कधी आम्हाला वाटत होतं की डॉक्टर व्हायचं. मला आठवतंय की रुईया कॉलेजच्या बाकळांवरती जसं स्टेडियमसारखे हॉल असायचे आमचे, तेव्हा आम्ही मागे बसून आम्ही 3-4 मैत्रिणी होतो. एक मोकाशी, ती आता ठाण्याला आहे, कोणी आता रिझर्व्ह बँकेत आहे, नंदा आमची, पण आम्ही सगळ्या बसून ड्रॉइंग काढायचो. ते हॉल्स माहिती आहेत कारण मी रुईयाचीच आहे. हो का. मग आणि सायन्स विभागामध्ये होते ना, त्यामुळे तेव्हा सुद्धा आर्ट्सला जायचं की सायन्सला हा सुद्धा फार मोठा प्रश्न होता. माझे वडील तर सांगत होते की तू आर्ट्सलाच जा, तुझी तीच मानसिकता आहे, परंतु SSCला चांगले मार्क मिळाले, मेरिटमध्ये आलं तर मग सायन्सलाच जायचं असं होतं ना. त्यामुळे सायन्सला. पण मी सतत वसंत बापट, पुष्पा भावे यांचे सगळे लेक्चर्स ऐकायला त्या वर्गात जाऊन बसायचे. त्यामुळे कधी कधी माझं प्रॅक्टिकल पण चुकायचं. पण त्या केमिस्ट्रीच्या वर्गामध्ये सुद्धा मला आठवतंय, आमच्या कल्पक्कम मॅडम होत्या, पण आम्ही 3-4 जणी एकदम मागे बसायचो आणि तिथे आम्ही खूप काही काही चर्चा करायचो छोट्या चित्रातून. आणि चित्रामध्ये हेच असायचं की आपण डॉक्टर बनलो, एखाद्या गावात गेलो तर आपला झेंडा कसा फडकवायचा, लोकांना कसं तयार करायचं, प्रेरित करायचं, आणि डॉक्टरांचं जास्त ऐकतात असं त्यावेळेला आमच्या मनात होतं. त्यामुळे तो आमचा विचार होता. परंतु ह्या सगळ्या वक्तृत्व, नाट्य, कला, याच्यामुळे तो तेवढे मार्क मिळाले नाहीत इंटर सायन्सला. ते धक्कादायक झालं आणि मग ठरवलं की ठीक आहे, मग डॉक्टरच्या ऐवजी आपण समाजकार्य घ्यावं. मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला जाणं ठरलं. पण
त्याच वेळेपासनं जे आपण शिकतो आहोत ते कशासाठी, तर कुठेतरी समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी. हे मला वाटतं आईवडिलांच्या एकूण कार्यामधूनच प्रेरणा अधिकाधिक मिळाली, राष्ट्रसेवा दलातून मिळाली. आणि त्यावेळेला जी शिबिरांची जी एक योगदान करण्याची एक ताकद असते, ती ताकद केवळ वर्गांमधल्या लेक्चर्सची नसते आणि प्रत्यक्ष कार्यामध्ये जास्त प्रेरणा मिळते असंच मला तरी वाटतं. आत्ता शिबिरं खूप कमी झालेली आहेत किंवा NGOs जी शिबिरं घेतात ती वेगळी असतात. आमची शिबिरं म्हणजे श्रमदान करणं आणि अगदी विहिरी खणणं वगैरे सगळं होतं. मला वाटतं की त्याच्यातूनच हे सगळं आलं आणि कुठेतरी मन बनतच गेलं की आपण जे करायचं ते कार्य वंचित, शोषित, पीडित समाजासाठी करायचं. आणि त्याच्यामध्ये दलित, आदिवासी, महिला ह्या सगळ्या असणार, शेतकरी, शेतमजूर वगैरे हे सगळं ग्रामीण क्षेत्राशी संबंध आल्यामुळे एक पक्क होत गेलं आणि मग आदिवासी क्षेत्रातही पोहोचणं झालं. आणि मग TISS मध्ये ॲडमिशन घेणं हा सर्वस्वी तुमचा डिसिजन होता की कोणी तुम्हाला गाईड केलं होतं? नाही, माझाच निर्णय होता. म्हणजे आईवडिलांचे सल्ला तर नेहमी घ्यायचो, पण त्यांची कधीच अशी जोर जबरन काही ठरवून घेण्याची अशी वृत्ती नव्हती. आणि मुद्दा हाच होता की आपल्याला जे समाजकार्य डॉक्टर बनवून करावं असं वाटत होतं, ते आपण एक समाज कार्यकर्ती म्हणूनच प्रशिक्षण घेतलं तर अधिकच चांगलं करता येईल. आणि तो अनुभव खरोखर टाटा इन्स्टिट्यूटमध्ये आला. जे आधी तर मी गेले तेव्हा कसं काय लिहायचं आता इंग्रजीमध्ये वगैरे असं वाटायचं, म्हणून मी जरा मागेच बसायचे. पण पहिलाच पेपर झाला इकॉनॉमिक्सचा, तर मी वरती पॉईंट्स काढून घ्यायचे असे त्याच पेपरवरती उत्तरपत्रिकेवर आणि मग खाली लिहायचं. तर आमचे एक देवधर नावाचे इकॉनॉमिक्स शिकवणारे प्राध्यापक वर्गात आले आणि म्हणाले, हे कोणाचं आहे, हे वरती असं लिहिणारं कोण आहेत, पॉईंट्स काढून मग लिहिणारे वगैरे. तेव्हापासून मग मी मागच्या बाकावरून पहिल्या बाकावर आले. आणि मग टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा खूप कलाकुसर आणि ह्याला वाव मिळाला. आणि फील्डवर्क जे होतं की म्हणजे अगदी ह्या चिल्ड्रन्स होममध्ये अनाथ मुलांच्या बरोबरचं कार्य, निराधार गृहामध्ये महिलांच्या बरोबरचं कार्य आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशनचं कार्य, या सगळ्याचा अनुभव फार चांगला झाला. आणि त्यावेळेलाच्या ज्या प्राध्यापिका किंवा हे होते त्यासुद्धा अशाच होत्या, मीनाक्षी आपटेंसारख्या, ग्रेस मॅथ्यू सारख्या आणि नंतर डॉक्टर हेपसूर सारखे, जे अगदी राजकारणसुद्धा समाजकारणाशी जोडूनच शिकवायचे. त्यामुळे समता म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, हे सगळं प्रशिक्षण मिळालं. आणि ज्या वेळेला PhD करायचं मी ठरवलं त्याही वेळेला अगदी म्हणजे डॉक्टर MS गोरेंसारखे तेव्हा प्राचार्य होते, सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, अगदी सरळ डायरेक्ट PhDला हे करा, म्हणजे MPhilला आणि मग PhDला असं काही करण्याची गरज नाही. अशी पहिलीच मी विद्यार्थिनी ठरले की तिला डायरेक्ट PhDला त्यांनी ॲडमिशन. तरी माझी PhD पूर्ण झाली नाही आणि मी केलीच नाही. पण म्हणजे जे काही वाचनाची अपेक्षा होती, जी अभ्यासाची अपेक्षा होती, ते सगळे पूर्ण झाली. त्यामुळे विकास म्हणजे काय आहे, एकूण त्याची संकल्पना अगदी स्पेन्सर कॉम्टेपासून मार्क्स आणि पार्सन्सपर्यंत कशी झाली वगैरे हे सगळं शिकायला मिळालं. त्यामुळे खूप फायदा झाला. आणि मग ती थिअरी प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी अर्थात फील्डवर्कच आवश्यक असतं. ते सुरू झाल्यावरती जोरदार पुढे गेलो. अच्छा. मग नर्मदेची ओळख कशी झाली? नर्मदेची ओळख अशी झाली की मी ह्या मुंबईच्या वस्त्यांमध्ये काम करत असताना फार मोठी विक्रोळी पार्क साईडची 80,000ची वस्ती वगैरे, इथे सतत असं जाणवत गेलं की एकेका गोष्टीसाठी, हक्कासाठी लढत असताना पण ह्या लोकांना अशा परिस्थितीत का राहावं लागतंय की कुठून तरी ग्रामीण क्षेत्रातून त्यांचं विस्थापन केलं जातं, विस्थापन होतं, आर्थिक असो, सामाजिक असो, आणि मग त्यांना इथे येऊन अशा परिस्थितीमध्ये जगावं लागतं. तर मग तिथे जे काही आवश्यक आहे त्या ग्रामीण क्षेत्रात, ज्या मूळ गावांमध्ये, ते करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी निर्णय घेत शेवटी मी मध्ये युनिसेफचं मी कार्य केलं. ICDS अंगणवाडी योजनेवरती वगैरे रिपोर्ट्स करून दिले, कोकणाचा अभ्यास केला, रत्नागिरी सिंधुदुर्गचा. आणि मग मी ठरवलं, तेव्हा मी गुजरात निवडलं. आणि गुजरातच्या एकूण उत्तर पूर्व गुजरातची जी आदिवासी पट्टी आहे, बनासकांठा ते डांग, या पट्टीमध्ये काम करणं ठरवलं. मग मी अहमदाबादच्या एका सेतू नावाच्या संस्थेशी जोडले आणि तिथेच अहमदाबादमध्ये एका जुन्या 40 वर्ष जुन्या घरामध्ये मला
अगदी फुकट राहायला मिळालं. सुंदर तिथे मोर यायचे, वानर यायची, नाचायची, असं ते घर होतं. आणि तिथून मग दरवेळेला रात्रभर प्रवास करायचा, डांगला पोचायचं, परत रात्रभर प्रवास करून 2 दिवसानंतर यायचं, रात्रभर प्रवास करायचा, साबरकाठाला पोचायचं, तिथे भिलोडासारख्या तालुक्यात राहायचं, असं सगळं होतं. पण ते खूप चॅलेंजिंग वाटलं मला. आणि त्या ह्याच्यात कार्य करत असतानाच एकदा एक सर्व्हायवल या इश्यूवरती, म्हणजे जगण्याच्या अधिकारावरती एक छोटंसं संवाद आयोजित केला होता. तिथे एकतर नर्मदेच्याच योजनेवरती काम करणारे अत्यंत वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा त्या समूहाशी जोडलेले होते, ज्याच्यामध्ये रजनी कोठारी होते, ज्याच्यामध्ये इतर अनेक अशी सामाजिक कार्याबद्दल लिहिणारी, आंदोलनांबद्दल लेखन करणारी असे होते. पण त्यांच्याशी ऐकता एकूण नर्मदेची कहाणी कळली की काही विचार झालेला नाहीये, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विस्थापन होणार आहे, इतके आघात होणार आहे. आणि मग तिथे एक वकील आल्या होत्या, मॅडम वसुधा धागंबार म्हणून, नागपूरच्या, आणि त्यांना तिथे जायचं होतं. त्या म्हणाल्या, मेधा तू चल माझ्याबरोबर, तिथे काय करावं हे मला निर्णय घ्यायचा आहे. मग मी 2.5 दिवस त्यांच्याबरोबर चालत गेले आणि आम्ही बघितलं की आदिवासींना माहिती सुद्धा नाही आहे की धरण काय आहे, कधी मांडलं जाणार वगैरे. अशा परिस्थितीमध्ये एक विचार मनात येत गेले. आणि तिथून बाहेर येताना पहिलं गीत सुद्धा मी त्या बसमध्येच लिहिलं, खडखडत जी बस बाहेर येत होती. आणि ते आमचं पहिलं आंदोलनाचं गाणं ठरलं, धरण आलं ग धरण आलं, घर शेतनी गावं भी गेलं, असं. आणि मग त्याच्यात मी पोचले अहमदाबादला आणि मी निर्णयच घेतला की आता तिथे राहणं आणि त्या संस्थेत काम करणं याच्यापेक्षा एक संघटनात्मक शक्ती बनवणं हे आवश्यक आहे. त्या वकीलबाई होत्या, त्यांना जायचं होतं सरळ कोर्टामध्ये. मी त्यांना म्हटलं मला हे मंजूर नाही, आणि कोर्टामधून जर उलटा आदेश आला तर आपल्या सगळ्या कामावरती आघात होईल. आधी आपण संघटन असं तयार करायला पाहिजे की कोर्टाने काहीही म्हटलं तरी आम्ही आमचा विचार पुढे नेणार आणि आम्हाला जे पटतं तेच मान्य करणार. तेव्हा मग मी तर इथे संघटन बनवायला सुरुवात केली. पहाडात जायचं, एकेका पाड्यावरती जायचं वगैरे, सगळे चॅलेंजेस घेत आणि मग मी इथेच राहणं सुरू केलं. आणि मग एक तरुण मुली अशा कोणी टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी वगैरे येत राहिल्या. त्यातून एक आमचा छोटासा समूह तयार झाला, असं झालं. तुम्ही जे काम करताय त्याला तुम्हाला, मला असं वाटतं की ऑन अ डेली बेसिस इश्यूजना सामोरं जावं लागतं. सो त्यापैकी काही असे अनुभव आम्हाला सांगू शकाल का? खूपच. आता प्रत्येक कार्याच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे अनुभव येतात आणि वेगवेगळी आव्हानं सुद्धा येतात समोर. आणि ते जशी येतील तसं तुम्हाला रणनीती बनवून पुढे जावं लागतं. त्यामुळे अगदी पहिल्यापासून असं एखादा इंजिनिअरिंग सारखा आराखडा तयार करून कधी आंदोलन पुढे येत नाही. अगदी सुरुवातीला ज्या वेळेला आदिवासी पट्ट्यामध्ये काम केलं, महाराष्ट्राच्या आधी केलं, मग मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये वगैरे, तर त्यावेळेला लक्षात आलं की आदिवासींना ज्यांचे रायपेरियन राईट्स आहेत, जे नदी किनारी, नदी खोऱ्यामध्ये पिढ्यानपिढ्या राहिलेले आहेत, त्यांना न विचारता त्या नदीवरती मोठं महाकाय धरण बांधण्याचा निर्णय घेताच कसं, हे सगळं लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि मग त्या आदिवासींचा जो हक्क आहे त्या हक्काला धरून त्यांनी आपलं मत पुढे मांडलं पाहिजे. आम्ही पहिल्यांदा आदिवासींचं संघटन करण्यासाठी सुद्धा खूप आव्हानं स्वीकारली, कारण आम्हाला त्यांची भाषा पण येत नव्हती. पण अगदी प्रत्येक शब्द आमू म्हटलं म्हणजे आम्ही, मग असं टिपून घ्यायचं. असं करत प्रत्येक ठिकाणी महुआच्या झाडाखाली बसत आणि प्रत्येक पाड्यावरती पसरलेलं 1000 हेक्टरचं आदिवासी एक गाव, अशी ती स्थिती होती. पण त्यांची एकजुटता जास्त असते. शहरामध्ये अगदी पडोसी घरामध्ये काही झालं तरी लोकांना कळत नाही आणि काही मनाला काही घेणं देणं नसतं. पण आदिवासींचं एकूण नातं बंध हे वेगळंच असतं. आणि त्यांचं नर्मदेशी नातं, जल जंगल जमिनीशी नातं हे सुद्धा वेगळं असतं. आणि त्याच्यामध्ये आदिवासी पुरुषच नाही तर आदिवासी महिलांचा सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या संघटनात्मक प्रक्रियेमध्ये खूप काही अनुभवायला मिळालं. अगदी दळत बाई बसायची आणि मी तिथेच बाजूला झोपायची, आगीच्या बाजूला थंडी वाजायची म्हणून, कारण कुणाच्याही घरात गरम कपडे वगैरे नसायचे. ते थंडी वाजायला लागली की आग पेटवायची आणि तिथे बसायची. आणि मग ही दळायला लागली की ती गाणं गात राहायची,
उदयपूर गेली पायतणी दुखे असं गाणं असायचं. म्हणजे काय की मी उदयपूर बाजाराला गेली होती आणि आले तर माझे पाय दुखत आहेत, कारण पहाड चढून उतरून वगैरे गेलेली. तर हे सगळं त्याचा अनुभव होता. एखाद्या ठिकाणी असाही अनुभव यायचा की ते म्हणायचे नाही नाही आमच्या घरात नाही यायचं, तुम्ही कोण, म्हणजे आम्ही बाजारी म्हणजे बाहेरी असं मानायचे. आणि त्यामुळे काहींनी असं आम्हाला चॅलेंज पण दिलं. पण थोड्याच महिन्यांच्या काळामध्ये जेव्हा पुन्हा पुन्हा त्यांच्या घरात गेलो, चालत गेलो वगैरे, तर ते आमचे अगदी जवळचे झाले, दिल के करीब आहे. आणि मग आमचं एक वेगळंच नातं बनलं. आणि मग ते जे संघटन उभं राहिलं आदिवासी क्षेत्रामध्ये ते फारच पॉवरफुल झालं. आणि त्यांना कधी तहसील कचेरीमध्ये जाण्याची सुद्धा आदत नव्हती, त्यांना अनुभव नव्हता. पण आम्ही कधीही अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करायची असेल तरी एकट्याने केली नाही. तेव्हा आमच्याबरोबर ते पाहिजेत आणि त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलं पाहिजे, त्यांना तशी संधी मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह होता. असं करत 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 आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोचलो. पण मग एकेका ठिकाणी संवाद होत होता. त्यावेळेचं सरकार तसं संवादशील होतं. संवेदना कमी अधिक असते अधिकाऱ्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये वगैरे, पण आपण ती त्याच्यात रुजवावी लागते. त्यामुळे आदिवासींनी आपलं म्हणणं मांडलं, एखाद्या महिलेने कलेक्टरला 4 प्रश्न विचारले तर ते संवेदनेवरती थोडासा बोट ठेवल्यासारखं होतं. असं अगदी विश्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर आम्ही उभं राहायचो. आम्ही अगदी त्यांच्या कंपाऊंडमध्ये घुसायचो, त्यांना माहितीसुद्धा नसायचं आम्ही तिथे पोचलो दिल्लीला म्हणून. असं सगळं करावं लागलं. पण त्याचबरोबर आम्ही नंतर 2-3 वर्षानंतर ज्या वेळेला मैदानी क्षेत्रात गेलो, कारण सरदार सरोवर एकाच धरणाचा जलाशय हे 214 किलोमीटर आहे. त्यामुळे 214 किलोमीटरमध्ये जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर पहाडी आदिवासी क्षेत्र आहे आणि पुढचं हे अगदी मैदानी क्षेत्र आहे. ते मोठी मोठी गावं बुडितात, 800 घरांचं, 1000 घरांचं, कुठे 3000 घरांचं एक नगर, अशा प्रकारचे परिस्थितीमध्ये तिथे खूप मोठं चॅलेंज होतं, वेगळ्या प्रकारचं, कारण तिथे राजकारण फार होतं. त्यामुळे माझ्याबरोबर गावागावामध्ये जाणारा कोण माणूस आहे, तो काँग्रेसचा आहे की भाजपाचा आहे, असा प्रश्न लोकांच्या मध्ये उठायचा. आणि आम्ही मात्र सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचो. आणि मग त्या सगळ्यांचं संघटन करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, कुंभार, सगळे सगळे अगदी दुकानदार सुद्धा, या एकेका समुदायाला जोडून घेत घेत आमचं फार मोठं संघटन उभं राहिलं. कारण ही मोठी मोठी गावं. आणि मग ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा धरणावरती पोचलो त्यावेळेला 100 गाड्या इथून 100 किलोमीटर चालत जाणारे आमच्या आदिवासी मुली, मुलं, तरुण, बुजुर्ग सगळे अशा प्रकारे एकजुटता होत गेली. आम्हाला अटक झाली, आम्हाला खुल्या मैदानात गिरफ्तार करून ठेवलं वगैरे वगैरे. हे सगळं करताना एक जाणवत होतं की स्त्री असल्यामुळे आम्ही चुलीपर्यंत पोचू शकत होतो. आणि मग कोणीतरी हसत हसत म्हणायचं, अरे ये क्या करेगी, कारण त्यावेळेला अगदी पंजाबी ड्रेस मध्ये असायचं, अरे ये क्या करेगी, इतना हो गया, पहले भी हमने लड़ाई की ये बांध रोकने के लिए, किसी ने सुना नहीं वगैरे वगैरे. पण त्यांना हसत हसत भोगायचं, उत्तर द्यायचं आणि पुढे जायचं, असं करत गेलं. आणि नंतर मग त्यांच्याही लक्षात आलं की कुठेतरी अशा प्रकारचा जो कॅटॅलिटिक रोल असतो, जो एक हस्तक्षेपाची एक भूमिका असते, ज्यांना व्यवस्था काय आहे हे माहीत असतं, ते स्थानिकांना बरोबर घेऊन पुढे जात त्यांचं प्रशिक्षण, प्रबोधन करत एक मोठी ताकद उभी करू शकतात आणि आव्हान देऊ शकतात. अगदी सत्तेला आणि सत्ताधीशांनाच नव्हे तर समाजामध्ये सुद्धा एक प्रकारचं आव्हानात्मक विचारधारा पोचवण्याचं कार्य करू शकतो. हे सगळं होतं. त्याच्यात खूपच काही काही अनुभव आले, परंतु ते आता लिहायला लागलो तर रात्र काय, जेलमध्ये जाऊनच पुस्तकं लिहावी लागतील. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही अगदी चुलीपाशी जाऊ शकलात. सो 4 भिंतींमध्ये डोक्यावर पदर घेणाऱ्या बायका सुद्धा तुमच्या सोबत होत्या काम करत. सो ते काही अनुभव सांगू शकाल का? हो, अगदी खूपच. स्त्री शक्ती जी असते तिच्याबद्दल आमचे खूप घोषणा आहेत. नारी के सहभाग बिना हर बदलाव अधूरा है, जब जब महिला लड़ती है सरकार की कुर्सी हिलती है, महिला शक्ती आई है, नई रोशनी लाई है. आणि आत्ता खरोखरच आता तुम्ही आमचा 31 ऑगस्ट 2024चा कार्यक्रम पाहिलात तर अगदी प्रत्येक अशा मोठ्या रॅलीमध्ये हॉल असो की मंडप असो संबंध महिलांनीच भरून जातो. पुरुषांना असं कुठेतरी जागा शोधत बसावं लागतं. पण हे करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागतो.
त्या महिला ज्या दरवाजात उभे राहून बैठकीत चाललेली चर्चा ऐकत असायच्या, त्यांच्या वेगळ्या बैठका घेणं, त्यांच्या ईडीएमला जे त्यांचं माध्यम असतं ते वेगळं असतं आणि त्यांची शब्दरचना वेगळी असते, त्याला एक वाव देणं, हे मुख्यतः आमच्या रणनीतीमधलं आयोजन असावं लागतं. आणि मग महिलांचे प्रश्न हे फार वेगळे असतात, महिलांची कृती ह्या वेगळ्या असतात. मला आठवतं की आम्ही इंदौरला गेलो होतो, नर्मदा भवन त्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आम्ही शिरलो आणि आम्ही संबंध मंजिल वापून मजला बसलो. आमची एक पहाडातल्या जलसिंदी गावातली जानकी होती, ती अशी छोटीशी आणि अशी काही बोलायची की तिला कोणी उत्तरच देऊ शकायचं. ती त्या खोलीत गेली, कारण अधिकारी एकदम पळत पळत बाहेर येतात, अनेकदा असं झालं, आणि ती त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवरती बसली. आम्ही कधी बसा बसा ताई म्हणतात तरी सुद्धा आम्ही कधी बसत नाही. ती बसली, म्हटलं अभी मैं ही तय करूंगी क्या करना है क्या नहीं करना है, क्या होना है नहीं होना है. तसंच विश्व बँकेच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही एकदा विश्व बँकेच्या दिल्लीच्या ऑफिसच्या समोर पोचलो आणि मग त्यांनी आम्हाला थोडंसं आतमध्ये घेतलं आणि तिथे एक ब्लिंकहॉर्न नावाचे अधिकारी आमच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी आत्तासुद्धा काही वर्षापूर्वी मला त्याची आठवण करून दिली. जेव्हा मी केम्ब्रिज कॉलेजमध्ये जात होते 1 दिवसाचं भाषण देण्यासाठी, त्यावेळेला त्यांचा फोन आला की आय कांट मीट यू मॅडम बिकॉज आय एम व्हेरी बिझी, बट आय रिमेंबर दॅट एक्सपिरियन्स दॅट यू गेव मी. म्हटलं व्हॉट वॉज दॅट एक्सपिरियन्स? तर त्यांनी आठवण करून दिली की आमच्या एका मातेने निमाड मध्य प्रदेशच्या मैदानी क्षेत्रातल्या छोटा बडदा नावाच्या गावातल्या, तिने त्यांची कॉलर पकडली होती आणि मी एकदम धडकले. म्हटलं आम्ही तर एकदम अहिंसा मानणारे आणि असं कुठलं तरी हिंसक कार्य करता कामा नये. पण तिने कॉलर पकडली आणि ती काय बोलली की बेटा तुम्हारे घर में कोई महिला नहीं है क्या, तुम्हारी माँ नहीं है क्या, बेटी नहीं है क्या, बहू नहीं है क्या, बहन नहीं है क्या, असं केलं. तेव्हा त्यांना जेव्हा मी ट्रान्सलेशन करून दिलं तेव्हा ते सुद्धा हसायला लागले आणि मग त्यांनी त्या मातेला हात जोडून हे केलं आणि ते म्हणाले मला अगदी आठवतंय तुमच्या बायकांनी मला जे प्रश्न विचारले, आमच्या मच्छीमार बायका असे काही भाषणं देतात की तुमची शेतकऱ्यांनो तुमची जमीन 1 एकराची असेल, 5 एकराची असेल, आमचं हे 40,000 हेक्टरचं जलाशय आहे, ती आमची भूमी आहे, ही आमच्या आजीविकाचा एकमेव आधार आहे. तर एक वेगळ्या ईडीएममधून आणि भावनेसह जो विस्थापितांवरती आघात होतो, विकासाचं नियोजन जे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी होतं आणि लोकांच्या वर आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम आणतं, त्याबद्दलचं एक प्रश्नचिन्ह उभं करणं ही महिला शक्तीच करू शकते. आणि दुसरी महिलांची जीवटता. धरण्यामध्ये सुद्धा बसल्या महिला तर कधी गुटखा खायला आणि चहा प्यायला पुरुष उसून जातील, महिला उठणार नाही अगदी शेवटपर्यंत. त्यांचं जरी स्वयंपाक करण्याची वेळ झाली तरी त्या उठणार नाहीत अर्धवट सोडून. आणि इतकंच नव्हे तर ज्या वेळेला पुरुष काही लालचीमध्ये येतात, चला पैसे घेऊया आता किती वर्ष लढणार हो असं, त्याही वेळेला त्यांना विरोध करणाऱ्या महिलाच असतात. तेव्हा महिलांची सृजनशीलता सुद्धा, वेगवेगळी गाणी आम्ही सुद्धा रचतो, त्या सुद्धा रचतात आणि मग अगदी सगळ्यांच्या समोर रस्त्यावर बसले असताना नाचणं आणि त्या गाण्यातून आणि घोषणेतून आपलं एक प्रकटीकरण करणं, हे सगळं महिला करतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या सहभागाविरुद्ध कुठलंच आंदोलन आमचं जे 39 वर्ष पूर्ण करून चुकलेलं आहे ते इतक्या दूरपर्यंत चालू शकत नाही. आणि महिलांना अधिकार पण मिळत नाही, कारण शेतकरी म्हणून महिलेला मानलं जात नाही, जमीन मालक म्हणून ज्याचं नाव असतं त्यालाच मानलं जातं. बरोबर. पण तीच रोटी खायला घालत असते, तीच बीज घेऊन येत असते, ती पेरत असते, ती निंदणी करत असते, ती कापणी करत असते. त्यामुळे आम्ही महिलांच्या आग्रहासाठी आणि अधिकारासाठी आग्रहपूर्वक लढणं हा सुद्धा आमचा एक फार महत्त्वाचा मुद्दा सतत मानत आलेलो आहे. अगदी ह्या संयुक्त किसान मोर्चा ज्याच्या कार्यकारिणीची मी पण सदस्य आहे, आमची एक कमिटी बनली, मी अध्यक्ष बनले त्याची. आम्ही अगदी परखड रिपोर्ट लिहिला की इथे 8 मार्चला 40,000 महिला आलेल्या होत्या, 5 दिल्लीच्या सीमेवरती डेरे होते तिथे. परंतु अहो तुम्ही त्यांना किती स्थान देता, मंचावरती किती स्थान देता. मला म्हणायचे नाही ताई आप अकेले आहे की बस 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 बस. पण आम्ही त्याला प्रश्नचिन्ह लावत होतो की महिलांना तुम्ही अगदी समान सन्मान द्या आणि सरकारकडून सुद्धा समान अधिकार घ्या.
आम्ही इथे सरदार सरोवराच्या विस्थापितांमध्ये खातेदार महिलेला सुद्धा अधिकार मिळवून दिले. पण आता परत त्यांनी काहीतरी खुसपट काढून 2 महिलांची केस सुप्रीम कोर्टात टाकली आणि थांबवून ठेवलेलं आहे. असे सगळे अनुभव येत राहतात आणि त्यातूनही मार्ग काढत काढत चढत उतरत आपण मंजिल के तक हम पहुंचेंगे असा संकल्प घेऊन पुढे जावं लागतं. पण या महिला नंतर एकदा आल्यानंतर मग त्यांचा घुंगटच मागे गेला. नाही तर हिजाबवरती आरोप करायचे आणि महिलांना मात्र आपल्या घुंगटामध्ये ठेवायचं, हे कसं काय चालेल बरं. कालच मी मुंबईच्या एका वस्तीमध्ये होते, गरीब वस्तीत. तिथे सुद्धा अगदी जोरदार भाषण देणाऱ्या बाईचा सुद्धा संपूर्ण घुंगट होता. मी म्हटलं तुझा चेहरा बघितल्याशिवाय आम्हाला नाही पटणार तू काही बोलणार ते. मग सगळ्यांनी मान्य केलं, मग फोटो घेतला. तर हे आपल्याला पुरुषांना सुद्धा समजवावं लागतं. सशक्तीकरण महिलांचं नाही, पुरुषांचं करावं लागतं, हे नक्कीच. या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये असं सुद्धा झालंय ना अनेक वेळा की तुमच्यावर जीवघेणे हल्ले झालेत. कधी असंही झालं असेल की एखादा प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो पण त्याच्यावरती मात करून गेल्यानंतर तोच आपला एखादा स्ट्रॉंग पॉइंट बनतो. हे तुम्ही सगळं कसं फेस करता हो? असं आहे की आपलं बळ हे काही धनबळ नाही, जनबळ आहे. आणि त्यामुळे कधीही आमच्यावरती जेव्हा केव्हा हल्ले होतात त्यावेळेला जनता आमच्या बरोबर उभी राहते. हे हल्ले शाब्दिकही असतात आणि शारीरिकही असतात. आता आम्ही रेतखाणी, ज्याच्यामुळे नर्मदासारखी नदी संपुष्टात येते, यमुना मृतवत झाली दिल्लीमध्ये, तसं होतं. तर त्या सगळ्या मुद्द्यांना कोर्टात लढतो. मी स्वतः कोर्टात केस लढली, सगळ्या स्टे ऑर्डर्स घेतल्या, तरीसुद्धा दलाल, माफिया, सरकारचा आशीर्वाद या सगळ्याचं जे एकत्रीकरण इथे प्रभाव टाकत असतं, त्यातून जे बेकायदेशीर रेत खननसारखा कार्य चालतं, ज्याच्यामुळे अनेकांच्या हत्याही होतात. आमच्यावरती हल्लाच झाला एवढंच म्हणायचं. आणि त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होतात, आमच्या ऑफिसवरती येऊन हल्ले करायला पाहतात. मग आमचे शेतकरी एक CCTV लावून देतात आम्हाला स्वतः खर्च. असं पण खूप वेळा झालेलं. पण आम्ही काही आमची भूमिका बदलत नाही. आणि नर्मदेच्या प्रश्नावरती तर अगदी कंपन्या, ज्या नर्मदेचं धरण सुप्रीम कोर्टाने थांबवलं, पुनर्वसन हजारोंचं झालं नसताना कसं काय बुडीत येऊ द्यायचं, पण ते आम्हीच थांबवलं असं म्हणून आमच्यावर आरोप करणं, आम्हाला अर्बन नक्षल म्हणणं. अर्बन कधी नक्षल नव्हतेच, त्यामुळे ती संकल्पना चुकीची आणि खोटी आहे. पण या प्रकारेच असं म्हणणं की तुमच्यामुळेच सगळा गुजरातचा विकास थांबलेला आहे वगैरे, आणि जे जे आम्ही म्हटलं ते नंतर खरं ठरतं. पण त्या निमित्ताने त्यांनी जेव्हा हल्ले करतात तेव्हा एक फार वेगळा अनुभव येतो. माझा एक खास अनुभव आला की साबरमती आश्रमामध्ये गुजरातच्या दंग्यांनंतर एक शांती मीटिंग लागली होती. आणि मला मल्लिका साराभाई पिंपळे म्हणून एक PUCLचे होते, गिरीश पटेल एक अधिवक्ता होते, त्यांनी आमंत्रण दिलं. माझं रिझर्वेशन नव्हतं वगैरे, तरीसुद्धा त्यावेळेला मी तुलनेने तरुण होते, तर मी निघाले आणि जनरल कंपार्टमेंटमध्ये बसून सुद्धा मी अहमदाबादला पोचले. आणि तिथे मी गेले तर ती मीटिंग अधिक पुढे गेली होती. माझं स्वागत वगैरे केलं अगदी मोठ्या एडिटरनी, मल्लिकानी वगैरे. आणि मी म्हटलं मला काही जेवायला यायचं नाही आहे, ते सगळे गाणं म्हणून एक जेवायला गेले. तर मी बसले. तेवढ्यात टाइम्स ऑफ इंडियाचा एक पत्रकार इंटरव्ह्यू घेत होता. तेवढ्यात तिथून हल्लेखोर आले आणि एक तुकडी आली. ते म्हणाले आम्ही आश्रमातले आहोत, तुम्ही इथून बाहेर जा, तुम्ही गुजरातच्या विरोधात आहात, तुम्ही विकासाच्या विरोधात आहात. तर मी म्हटलं की तुम्हाला नर्मदेवरती म्हणायचं असेल तर त्याची आपण वेगळी बैठक घेऊया. तुम्ही पब्लिक डिबेट घ्या. एकदा आमचा जामनगरमध्ये झालेला सुद्धा आहे. तिथे मंत्र्यांना मध्ये उतरून निघून जावं लागलं होतं लोकांनी प्रश्न उठवल्यावरती. तेव्हा आम्ही काही घाबरणार नाही. पण इथे ही मीटिंग दुसऱ्या कार्यासाठी आहे, शांतीसाठी आहे. तुम्ही पण बसा ह्या बैठकीत. त्यांनी काही ऐकलं नाही. दुसरी तुकडी आली, त्यांनी पण खूप. आणि तिसरी तुकडी आली, त्यांनी मला पाडलं, तोंडावर लाथा मारल्या, भिंतीवरती माझं डोकं आपटत राहिले, खूप झालं. तर त्याला अनेक विटनेसेस आहेत, फॅटल अटॅक म्हणून आहे. पण ज्यांनी ते सगळं घडवून आणलेलं होतं आणि त्या सगळ्यावरती व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे ती जी केस चाललेली आहे 2002 पासून, ती अजूनही चालू आहे. आणि जे मुख्य माणूस होते ते तर आता लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली झाले. त्यामुळे त्यांनी आपल्याला सुटका द्या म्हणून सांगितलं, पण मॅजिस्ट्रेटनी नकार दिला. गव्हर्नर वेगळा असतो, लेफ्टनंट गव्हर्नर वेगळा असतो. पण अशा प्रकारचा हमला, ज्याला फॅटल अटॅक आहे असं
अनेक विटनेसेसनी लिहून दिलेला आहे तर होतो, त्यावेळेला ते दडपण्याचा प्रयत्न होतो आणि असं आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. तेव्हा या हल्ल्यासाठी जर आपण या हल्ल्याला घाबरून जर आपण काम करत नाही किंवा थांबवतो असं जर चित्र समोर आलं तर मग ही हिंसकृती अधिक वाढेल. हिंसेला उत्तर हिंसेने नाही, हिंसेला उत्तर अहिंसेनेच द्यायला पाहिजे, हा आमचा पहिल्यापासूनचा निर्धार आहे आणि आजही तो बाकी आहे. पोलिसांचे हल्लेही सुद्धा अनेकदा झाले. आम्ही एनरॉनच्या विरोधात लढलो कोकणामध्ये, त्यावेळेला अगदी केसाला धरून फरफटणं, आपटणं वगैरे हे करत होते. नंतर कळायचं की ते पोलीस त्यांनी भाडोत्री म्हणून घेतलेले आहेत, भाडं देऊन, आणि ते आपल्या ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये खुलेपणाने मंजूर आहे. अशा वेगवेगळे अनुभव येतात. त्यावेळेला आंदोलनकारींना आंदोलनजीवीच बनावं लागतं. म्हणजे जीवनाचा भागच आंदोलन आहे आणि आंदोलनाचा भागच आमचं जीवन आहे. त्यामुळे आम्हाला जीवन आणि आंदोलन याच्यामध्ये फरक करून चालणार नाही. असे फिजिकल हल्ल्याच्या पेक्षा शाब्दिक हल्ले, बदनामी करणं, खोटे आरोप लावणं हे भोगतं त्यावेळेला कधी कधी खूप दुःखद वाटतं, पण आपल्याला त्याच्यामुळे निराश किंवा नाराज न होता आणि निर्भयतेने पुढे जायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. आणि तो अनुभव आमचा नेहमीच चांगला आलेला आहे. नेहमी मी म्हणते की सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही होत आहे. ताई, फॉरेन फंडिंग वरून सुद्धा खूप टीका केली गेली, खूप. त्याबद्दल काय सांगाल? खूप खूप खोट्या टीका आहेत त्या. आणि गंमत म्हणजे की मी ज्या सेतू संस्थेत काम करत होते ती संस्था सोडल्यापासून कधीही आमच्या कार्यामध्ये फॉरेन फंडिंगचा कुठलाही हे नाही. आणि सेतू संस्थासुद्धा अत्यंत कायद्याने चालणारी अशी संस्था होती. परंतु आमच्या नर्मदा बचाव आंदोलनाला, ज्याच्यामध्ये आधी नर्मदा धरणग्रस्त समिती होती, नर्मदा घाटी नवनिर्माण समिती होती, नर्मदा असरग्रस्त समिती होती, 3 राज्यांच्या अशा समित्यांना एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी समर्थक समूह उभे करून आम्ही त्याचं नर्मदा बचाव आंदोलन असं नाव दिलं, ज्या मीटिंगमध्ये बाबा आमटे सुद्धा हजर होते. तेव्हा नर्मदा बचाव आंदोलनाचं पहिल्यापासून आम्ही हे तत्व ठेवलं की आपण फॉरेन फंडिंग घ्यायचं नाही. आणि म्हणून ज्या वेळेला मला विदेशी पुरस्कार मिळाले, तर राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड मिळाला, त्याचे $55,000 पुरस्कार होता. आमची सभा झाली मोठी 300 लोकांची. बाबा आमटे तर बसू शकत नव्हते, ते उभेच्या उभे राहिले रात्रभर. आणि स्वीडनमध्ये तो पुरस्कार मिळणार होता, तिथून 2 सामाजिक कार्यकर्ते पती पत्नी आले होते हे सगळं सांगायला, आम्हाला निमंत्रण द्यायला वगैरे. तर आम्ही पूर्ण रात्रभर चर्चा झाली. आणि बाबा कधी म्हणाले सुद्धा असं की बाबा पैशाला काही रंग नसतो, पैशाने काही हे होत नाही. पण आम्ही मात्र सगळ्यांनी अगदी ठामपणे निर्णय घेतला की आपण नर्मदा आंदोलनाला तो पैसा घ्यायचा नाही. तसंच अगदी झालं. गोल्डमॅन अवॉर्ड मिळाला आम्हाला, तो $60,000 होता. आता हे दोन्ही पुरस्कार जर आम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये जरी ठेवले असते तरी आज आम्हाला जी भीक मागावी लागते, एक प्रकारचं सारखं अपील करावं लागतं, आमच्याकडे पैसेच नाही, लाखोंची उधारी होते, हे झालंच नसतं. पण आम्ही तरी निर्धारच ठेवला आणि त्यामुळे चांगलं झालं. आत्ता अनेक NGOंवरती जे आघात होतात कायद्याने किंवा गैरकायदेशीर सुद्धा, ते आमच्यावरती केवळ आरोपांच्या मार्गाने केले जातात. पण ज्या वेळेला आमच्या विरुद्ध अशा प्रकारची एखादी जाहिरात एखादा व्यक्ती देतो तेव्हा आम्हालाही त्याच्याबद्दल प्रश्न उठवावे लागतात. कुठे बदनामीचा दावा करावा लागतो कोर्टामध्ये, पण त्यामध्ये काय निर्णय येईल हे सांगता येत नाही, कारण तिथेही खरं खोटं करणं आजकाल इतकं सोपं राहिलेलं नाही. पण आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की आम्ही फॉरेन फंडिंग घेतलं नाही. म्हणून जे समाजाशी, समाजातले जे बुद्धिजीवी असो, इतर श्रमजीवी असो, आमचे शेतकरी असो, जे जनसहयोगी बनतात, ज्या जनसहयोग या संकल्पनेवरती मी फार मोठा 26 पानांचं पहिलं एक लेख लिहिला होता. आणि त्यातून आम्ही वेगवेगळ्या लोकांना जोडलं आणि आमचं आव्हान येत होतं की तुमचं जे काही इन्कम असेल त्यातलं 2% तुम्ही आंदोलनासाठी द्या. आणि त्याच्या आधारे आमचं हे इन काइंड मदत वस्तुरूपाने अशी आम्ही खूप घेत गेलो. नाही तर आम्हाला जीवनशाळा चालवणं शक्यच नाही. तेव्हा आम्ही आणि नंतर ट्रस्टच बनवला, कारण आमचं सगळं ऑडिट आणि हे नियमित व्हावं म्हणून. फॉरेन फंडिंगच्या मुळे जो काही वेगळा प्रभाव दबाव होतो तो पण आम्ही अनेक NGOंच्या बाबतीत पाहतो. कधी तिथूनच कुठेतरी असं एक इन्स्ट्रक्शन येतं की आता तुम्ही स्मोकलेस चुल्यांवरती काम करा, यावर्षी तुम्ही ह्या मुद्द्यावर काम करा वगैरे.
काही फ्रीडम पण देत असतात, स्वातंत्र्य पण देत असतात. पण या सगळ्यामध्ये आपण जेव्हा आपल्या देशाच्या संप्रभुतेवरती संविधानाच्या आधारे जास्त जोर देतो आणि तो आपला पाया असावा देश चालवणाऱ्यांचा असं आपण मानतो, तर आपण आपल्यासुद्धा संप्रभुता, स्वावलंबन हे टिकवलं पाहिजे. आणि म्हणून जनआंदोलनांच्या पुढचं हे एक आव्हान असतं, परंतु हे आव्हान आम्ही झेलत आलेलो आहोत. पण आमच्या विरुद्ध खूप आरोप जे खोटे खोटे करतात त्यांना आम्ही कोर्टातही उत्तरं देतो, आम्ही केस घालतो, त्यातही कधी उलटा पुलटा जबाब मिळतो, पण अनेकदा आम्ही शेवटी खरं ठरवतो. आमच्या जीवनशाळा कधी चालल्याच नाहीत. मी माझा ब्रँड वापरते आणि पैसे गोळा करते असा आरोप मध्यंतरी झाला 1-2 वर्षापूर्वी. आणि आमच्या तर आता 30 वर्ष पूर्ण झाली जीवनशाळेची. मोठा बालमेळा दरवर्षी होतो आणि सगळे अधिकारी सुद्धा येतात, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ येतात. त्यामुळे पोलीस ज्या वेळेला त्या शाळा बघायला, चौकशी करायला म्हणून पहाडात पोचले, तेव्हा त्यांनी आमच्या मुलांना पाहिलं, त्यांची गाणी, त्यांचं नृत्य, त्यांच्या घोषणा ऐकल्या. त्यावेळेला पोलीसच चकित झाले. आणि मग एका पोलिसांनी तर 1000 रुपये खायला द्या माझ्यातर्फे म्हणून सांगितलं, आणि एका पोलिसांनी मॅजिस्ट्रेटना सांगितलं की तुम्ही एकदा तरी त्या शाळेत चला. मॅजिस्ट्रेट 50 वकील, इतर मॅजिस्ट्रेटांना घेऊन आले आणि फार खुश होऊन गेले. आमची ती चौकशी तर तिथेच थांबली, कारण आम्ही 8000 पानं जे काही त्यांनी मागितलं ते देत राहिलो. आणि ज्यांनी आरोप केले होते तो मुलगा एका विशिष्ट राजकीय विचारधारेचा होता आणि त्यांनी एकही कागद पुरावा म्हणून दिला नव्हता. तुमच्या लक्षात आलं. तेव्हा अशा प्रकारे खूप काही आरोपच होतात असं नाही, तर आमच्यावरती अगदी केसेस दाखल होतात आणि आम्हाला बदनाम करण्याचा एकूण प्रयत्न होतो. पण किती आम्ही बदनाम झालो मला माहित नाही, पण आम जनतेला तरी असं वाटतं की नाही, नर्मदा आंदोलनासारखं आपल्यालाही उभं राहायला पाहिजे. हेच नसे थोडं की अनेक वर्ष नर्मदेसाठी काम करताय तुम्ही आणि आपल्या सगळ्यांसाठीच नर्मदा पूजनीय आहे. इनफॅक्ट नर्मदेला साडी नेसवणे हा विधी सुद्धा केला जातो तिथे, आणि असे अनेक विधी असतील ना आदिवासींचे, त्याबद्दल काही सांगू शकाल का? नर्मदाच नव्हे तर प्रत्येक नदीवरती आज आमचं लक्ष आहे. नर्मदेचंच बोलायचं तर नर्मदाच्या काठी पिढ्यानपिढ्या राहणारे आदिवासी, कारण मोहेंजोदडो आणि हडप्पापेक्षा सुद्धा पुराणी संस्कृती नर्मदेचीच आहे असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं आता म्हणणं आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये आम्ही राहतो जिथे आदिमानवाचे अंश मिळालेले आहेत. पण नर्मदेच्या सारख्या एकेका नदीवरती आज जे हल्ले होत आहेत, जे आक्रमण होत आहे, ते फार वेगवेगळ्या प्रकारचं आहे. हे आदिवासींनी कधी केलं नाही. आदिवासींचे एक जे नातं निसर्गाबरोबर आणि निसर्गातली एक जीवित इकाई मानली जाते नदी. उत्तराखंडच्या हायकोर्टचं पण जजमेंट आहे, नेदरलँड्सच्या कोर्टाचं पण जजमेंट आहे. परंतु आजही जिला माता मानतात, जिची पूजन करतात, नमन करतात, पण त्या नदीच्या स्थितीबद्दल मनन करत नाही. तेव्हा आम्ही केवळ पूजनीय मानत नाही, तर आम्ही नदी ही एक जगण्याचा आधार आहे. पेयजलचा स्रोत आहे असं नाही, सिंचनाचा स्रोत आहे वगैरे, पण नदी ही जेव्हा वाहती राहते त्याच वेळेला समुद्र सुद्धा आतमध्ये येण्यापासून थांबवला जातो. आणि अशा मोठ्या नद्यांवरती मोठी धरणं बांधणं हा फार मोठा आघात असतो. अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली योजनेच्या पावलावर पाऊल ठेवून भारताने मोठी धरणं बांधणं सुरुवात केली, पण अमेरिकेने तर 1994 पासून मोठी धरणं बांधणं थांबवलं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये 1951 धरणं मोठी मध्यम अमेरिकेने निरस्त केली, डिकमिशन केली. युरोपच्या सगळ्या राज्यांनी मिळून 4000 धरणं केली. तेव्हा गंगा को ही नहीं, नर्मदा को ही नहीं, हर नदी को अविरल बहने दो, हर नदी को निर्मल रहने दो. हे आमची केवळ घोषणा नाही आहे, तर आमची ही प्रेरणा आहे, आमचा हा संकल्प आहे. आणि आज नद्यांवरती जे होतं आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये पहा, रिव्हर फ्रंट बनतो, जो साबरमती नदीवरती गुजरातमध्ये बनला. हायकोर्टाने खूप तडाखे दिले गुजरातला आणि कमिटी बनवली, ज्याच्यात आमचे साथी पर्यावरणवादी सुद्धा घेतले. आणि ह्या रिव्हर फ्रंटमुळे नदी संकुचित होते, तर तिचं प्रदूषण अधिक वाढतं. पण हे प्रदूषण अवैध रेत खाणींमुळेच होतं असं नाही, तर शहरातली गंदगी तिथे जाते, सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स होत नाहीत, त्याच्यावर उपचार होत नाहीत, त्याच्या नावाने करोडो रुपये घेतले जातात.
आणि दूरच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमधलं पाणी सुद्धा अगदी एकेका उपनदीतून मोठ्या नदीत येतं. नर्मदेच्या वॉटरची पाण्याची टेस्ट, तिचे टेस्ट रिपोर्ट्स आमच्याकडे असतात. आम्ही जेव्हा ते जाहीर करतो तेव्हा कोणीतरी राजकीय भाष्य करतं आणि म्हणतं की हे खोटं बोलतात वगैरे, परंतु हे खोटं नाही. आज नर्मदेचं पाणी पोटेबल नाही, पिण्यालायक नाही असा टेस्ट रिपोर्ट आमच्या हातात आहे दरवर्षीचा. आणि त्या अशा नद्यांमध्ये आणखीन जलपरिवहन म्हणून क्रूज, मोठी मोठी जहाजं जर पर्यटनाच्या नावाने चालू झाली तर काय होईल, याबद्दल नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचे ऑर्डर्स आहेत, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे ऑर्डर्स आहेत, रिपोर्ट्स आहेत, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की नर्मदे सारख्या नदीमध्ये असा क्रूज चालवायचा नाही. पण 1 लाख रुपयाचं तिकीट घेऊन पर्यटकांनी तिथे यावं, 5 दिवस राहावं, त्या जहाजावरती बिअर शॉप सुद्धा व्हावं, हे सगळं जे प्लॅनिंग होतं विकासाच्या नावानी किंवा मनोरंजनाच्या नावानी, त्याच्यामुळे नद्या बर्बाद होतात. तेव्हा आम्हाला नदी बचाव, नर्मदा बचाव, मानव बचाव हे आव्हान स्वीकारत असताना केवळ घोषणा देऊन चालत नाही. या प्रत्येकाच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन काय आहे, नदीवरती परिणाम काय आहे, नदीचं म्हणजे एकूण जी इकोसिस्टीम असते, पर्यावरणीय व्यवस्था, ज्याच्यामध्ये रेतीसुद्धा असते, रेती काढली तर गड्डा होईल आणि त्याच्यात पाणी भरेल असं ज्यांना वाटतं ते अज्ञान असतं. रेत काढली तर पाणी धरून ठेवणारी ती रेती ही नदी संपुष्टात आणते. त्यामुळे ह्या सगळ्याचा हव्यावरती, पाण्यावरती, अगदी वाहनांमुळे रस्त्यावरती सगळ्यावर जो परिणाम होतो, शेतीवरती, तो लक्षात घेऊन आम्हाला उठवावं लागतं. तर हे जे नदीच्या बद्दलचं आपलं जे नातं आहे, जिला माता म्हणतो, मा नर्मदा, मा गंगा, मातेसरी म्हणतात आमच्या क्षेत्रामध्ये, तिचं पूजनच नाही तर तिचं खरोखर तिला वाचवणं, संरक्षण हे आदिवासींनीच केलेलं आहे. कारण आदिवासींच्या सर्व परंपरा, अगदी मासळी मारण्याची परंपरा सुद्धा ही कधी महाजालची राहिली नाही. आणि त्यामुळे त्यांनी कधी पण तिथली मासळीची मत्स्य संपदा संपुष्टात आणली नाही. मत्स्य संपदेमध्ये काही मत्स्य जाती अशा असतात की ज्या पाणी शुद्ध ठेवतात. आज मात्र हे सगळं संपुष्टात येतं, कारण आदिवासींनाच निसर्गापासून तोडलं जातं. त्यांच्या हातात जे काही असतं पिढ्यानपिढ्यांचं ते बळकावलं जातं. हे सगळं विकासाच्या नावाने होतं, परंतु याचे फार दुष्परिणाम नर्मदेच्याच नव्हे तर प्रत्येक नदी खोऱ्यातले लोक भोगत असतात. अगदी केरळचा 2018चा पूर असो की ब्रह्मपुत्रावरती, तिच्या उपनद्यांवरती असलेल्या धरणांच्या विरोधात चाललेली आंदोलनं असो, सगळ्या अगदी त्यांचा हाच अनुभव आहे. म्हणून आता तर आम्ही सगळ्या नद्यांवरती काम करणाऱ्यांना 2023मध्ये एकत्रित नर्मदेच्या खोऱ्यात आणलं आणि आम्ही नदी संरक्षण एवं पुनरुज्जीवन विधेयक म्हणजे एक बिल तयार केलं आहे. आम्ही लोकसभा आणि राज्यसभामध्ये पेश करणार. आम्हाला माहिती आहे की आजकाल लोकसभा, राज्यसभा, विधानसभेमध्ये कुठल्याही मुद्द्याचा ठोस निर्णय होत नाही, मोठी भाषणं होतात. म्हणून आम्ही तर घोषणाच नाही, आमचा संकल्प आहे की लोकसभा से ऊंची ग्रामसभा म्हणून प्रत्येक ठिकाणच्या नदी खोऱ्यातल्या लोकांना जागृत करणं. अगदी परिक्रमावासी नर्मदेच्या काठून इतके चालतात आणि त्याच्यात 80% महाराष्ट्रातले असतात. अगदी 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा चालतात, डोक्यावरती ओझं घेऊन, थर्माकोलची एक हे घेऊन झोपण्यासाठी म्हणून. पण त्यांना सुद्धा कुठे माहिती असतं की नर्मदाचं पाणी आचमनासारखं राहिलेलं नाही. महाकुंभाच्या निमित्ताने अनेक जण गंगेचा अनुभव घेतात, पण आज गंगेला वाचवण्यासाठी, अलकनंदा, भागीरथी, मंदाकिनी सारख्या उपनद्यांना वाचवण्यासाठी ज्या हिमालयातून गंगेसारख्या, कोसीसारख्या नद्या उगवतात आणि येतात, उगम पावतात, तिथल्या हिमालयाचं धसणं, जोशीमठमध्ये स्त्रियांचं लढणं, हे सगळं जे होतंय, आम्हाला या सगळ्याचं भान ठेवावं लागतं. सगळ्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट्स काढावे लागतात. परंतु हे कशामुळे होतंय याचं विश्लेषण पुढे आणणं आणि जनतेला जागृत करणं आणि शासनाने जर चुकीचे निर्णय घेतले असतील तर शासनाला आव्हान देणं हे आमचं कर्तव्य आहे असंच आम्ही मानतो. आणि आदिवासींच्या परंपरा या निसर्गाचं संरक्षण करणारे होते. त्यांची साधी जीवन राहणी, त्यांचं स्वावलंबनात्मक जीवन आणि निसर्गाचा उपयोग करायचा, पण संपुष्टात आणायचं नाही. ते जंगलातलं झाड तोडत नव्हते असं नाही, पण जंगलाच्या त्या झाडाचा उपयोग आपल्या घरासाठी करायचा. एखाद्याने सागाचं लाकूड कापून ठेवलं असलं तरी दुसरं कोणी उचलून घ्यायचं नाही, कारण खरेदी विक्री हा मुद्दाच नव्हता. ते बाजारावरती कमीत कमी अवलंबून होते आणि म्हणून हे सगळं जगलं होतं. पण आज जंगल
कुठे धरणामध्ये बुडून जातं, कुठे खाली हिरे आहेत किंवा कोळसा आहे म्हणून उखडलं जातं. अशा परिस्थितीमध्ये जंगल गेलं तर नद्यांमध्ये वर्षभर वाहणाऱ्या पाण्याचे स्रोत संपुष्टात येतात. रेती काढली तर सबसर्फेस जलचक्र जे असतं भूपृष्ठाच्या खाली ते संपुष्टात येतं. यावर NGTच्या ऑर्डर्स आहेत, सुप्रीम कोर्टाच्या 2012च्या ऑर्डर्स आहेत. परंतु गठजोड वेगळ्याच लोकांचा असतो जे त्यातून लाभ मिळवतात आणि हा जो विनाश हानी करतो त्याचं भान मात्र ठेवत नाही. तेव्हा मला वाटतं की नदी खोऱ्यातल्या लोकांनी जागृत होणं जितकं आवश्यक आहे तितकंच सगळ्या नदी भक्तांनी जागृत होणं आवश्यक आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही कुठेतरी त्यात कमी पडत असलो, साहित्यच नव्हे अगदी परिचय सुद्धा वाटण्यामध्ये, अगदी आता सोशल मीडिया आहे तो सोशल होता का म्हणे, त्याच्यावरून हे संदेश आणि ही हकीकत जाण्यामध्ये हे आवश्यकता आहे. नाही तर नुसतं नर्मदे हर, नर्मदा मैया की जय असं म्हणून काही होणार नाही. त्यामुळे आम्हाला सतत हा संघर्ष आणि हे एक प्रकारचं निर्माणाचं कार्य, हे संघर्ष आणि निर्माण जोडून चालूच ठेवावं लागतं. आदिवासींच्या एकूण जीवनापासून अगदी तो धरती आबा बिरसा मुंडा ज्यांनी ब्रिटिशांच्या समोर लढाई केली आणि 25व्या वर्षी त्याची जेलमध्ये हत्या झाली, अशांची प्रेरणा आम्ही आमच्या जीवनशाळेतल्या आदिवासी मुलांना सुद्धा देत असतो. आणि त्यामुळे बिरसा मुंडा की जय अमर रहे म्हटलं तर ते अगदी ऊर्जावान होत असतात. हे सगळं आवश्यक आहे असं मला वाटतं. ताई, हे झालं नर्मदेबद्दल, पण तुम्ही फक्त नर्मदेसाठीच काम करत नाही तर इतर गोष्टींसाठी सुद्धा काम करतात, त्याबद्दल काय सांगाल? आमचा नर्मदा आंदोलनाच्या व्यतिरिक्त जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आहे. त्याच्यामध्ये एकूणच आम्ही सर्व अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढत असतो. आमची अर्थव्यवस्थेबद्दलची भूमिका आहे की वैश्वीकरण, उदारीकरण, कंपनीकरण, खाजगीकरण हे आम्हाला मान्य नाही. काही ठराविक बाबतींमध्ये, ठराविक क्षेत्रांमध्ये ते होऊ शकतं, पण शिक्षण, आरोग्य, शेती अशा मुद्द्यांवरती सुद्धा जर कंपन्यांच्या म्हणजे जे पैशाचं भांडवल लावतात त्यांच्या हातामध्येच निर्णय प्रक्रिया गेली तर मग प्रॉफिट ओव्हर पीपल आणि प्रॉफिट ओव्हर नेचर म्हणजे मुनाफाखोरी, लोकांचं काही होऊ द्या पण फायदा वाढला पाहिजे, निसर्गावरती कितीही आक्रमण होऊ द्या पण फायदा वाढला पाहिजे, अशा वृत्तीनीच जर अर्थव्यवस्था चालली तर मग वंचित, पीडित, शोषित कोण राहणार? निसर्गावर जगणारे जे जे समुदाय आहेत, शेतकरी म्हणजे फक्त जमीन मालक नाही, शेतमजूर, त्यात स्त्रियाही आहेत, पशुपालक आहेत, आमचे वनोपजवर जगणारे आदिवासी आहेत, हे सर्व हे शेतकरीच मानतो आम्ही. आणि मच्छीमार सुद्धा मत्स्य खेट म्हणतात, मत्स्य शेती म्हणतात ते करतात. तेव्हा ह्या सगळ्या निसर्गावर जगणाऱ्या समुदायांच्या आधारे त्यांच्या ताकदीवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या आघातांवरती प्रश्नचिन्ह उठवत विकासाची अवधारणा बदलणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आम्ही विकास विरोधी नाही, फक्त विकास कसा असावा आणि कसा नसावा हे चित्र आम्हाला समोर आणायचं. आम्हाला समता, न्याय, निरंतरता म्हणजे पुढच्या पिढीसाठी सुद्धा नैसर्गिक साधनं वाचवणं. जंगल संपलं, हिरवे व्हेंटिलेटर्स आपल्या आजूबाजूला असतात तेच संपले तर मग ऑक्सिजन कुठून येणार? कोरोनामध्ये जे बळी गेले ते धनिक लोकच अधिक बळी गेले. आमच्या पहाडी आदिवासी क्षेत्रात एकही कोरोनाग्रस्त झाला नाही सातपुड्यामध्ये. ते म्हणाले, अरे ताई हमको काही लस बीस मंजूर नहीं है, हमको तो बुखार आएगा ना तो हम हमारी मिर्ची से, जंगल मिर्ची से ठीक करते हैं. तेव्हा तहसीलदार सुद्धा हसायला लागले, पण त्यांनी वॅक्सिनेशन घेतलं नाही आणि एकालाही कोरोना झाला नाही असाही आमचा अनुभव. तेव्हा निसर्ग वाचवणं हे आवश्यक आहे, म्हणून आम्ही यावरती अनेक ठिकाणी कार्य करतोय, आज अगदी हिमालयापासून ते सातपुड्यापर्यंत. दुसरं म्हणजे की जो अन्याय आज होतो आहे तो गैरबराबरी म्हणजे विषमतेमुळे होतो आहे. एकीकडे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपण समता, न्याय ही गोष्ट पाहतो. आपण संविधानातल्या 39व्या अनुच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे की मुठ्ठीभरांच्या हातात संपत्ती केंद्रित होता कामा नये, आज नेमकं तेच झालेलं आहे. तेव्हा अनेक गोष्टी या संविधान विरोधी होतात, त्यासाठी कायदे, नियम, बजेट सुद्धा विरोधी होतं. तेव्हा आम्हाला श्रमिकांच्या बाजूने सुद्धा लढावं लागतं. आमचा श्रमिक जनता संघ आहे. आज आमची मोठी लढाई चाललेली आहे. सेंच्युरी मिल्समध्ये जे वर्कर्स होते
1000 लोकांना तुम्ही अचानक काढून टाकता, त्यांच्यावरती VRS म्हणजे काही लाख रुपयाची राशी देणं थोपवता, तेव्हा आम्हाला रोजगारासाठी लढावं लागतं. आम्ही जिंकतोही, पण पुढे पुढे जात राहतं संघर्ष आणि आम्हालाही जिद्द ठेवावी लागते. पण एकही श्रमिक जेव्हा लालची होत नाही आणि तो अगदी संघटन कायम ठेवतो, त्यांच्या बायकासुद्धा आमच्या सत्याग्रही होतात, त्यावेळेला कशी लढाई पुढे जाते हा आमचाही अनुभव होतो आणि कंपन्यांना सुद्धा अनुभवायला मिळतो. या निमित्ताने कोर्टात उभं राहावं लागतं. मग आता जे प्रो बोनो ॲडव्होकेट्स असतात, जे निस्वार्थीपणे आम्हाला मदत करतात, ते जिथे मिळतात तिथे दिल्लीसारख्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेतो, ते आम्हाला सोबत देतात. परंतु अन्यथा आम्हाला स्वतःला उभं राहावं लागतं. त्याची सुद्धा गरज असते, कारण शेवटी छोटी छोटी हकीकत आपल्याला माहिती असते, आपण ती उठवू शकतो. पण केवळ कोर्टातली लढाई चालत नाही, म्हणून कानूनी आणि मैदानी अशा दोन्ही लढायांचं एकत्रीकरण हाच आमच्या सत्य आणि अहिंसेच्या आधारावरती चाललेल्या रणनीतीचा भाग असतो. आणि म्हणून आम्ही गांधींना मानतो, आम्ही आंबेडकरांना मानतो, आम्ही फुल्यांना मानतो, आम्ही अगदी बिरसा मुंडासारख्यांना मानतो, तर आम्ही शहीद आझम भगतसिंगला सुद्धा मानतो. कारण भगतसिंगने सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की हिंसेने कधी शोषण संपुष्टात येणार नाही. आणि मलाही कधी हिंसा मान्य नव्हती, मी केवळ धडाका आवाज उठवला होता. पण फाशी गेले, आत्मदान केलं, तर आपल्याला सुद्धा जीवनदान करणं हे आपलं कर्तव्यच आहे, लक्षात येतं. मुंबईमध्ये 2005 मध्ये 75,000 घरं तोडली गेली गरीब वस्त्यात. त्यावेळेला दुसरं सरकार होतं, आम्हाला उभं राहावं लागलं. आम्हाला सोनिया गांधींच्या दरवाजामध्ये 150 महिलांना सकाळी 7 वाजता पोचावं लागलं. परंतु फरक एवढा होता की त्यांनी गेट खोलून आम्हाला आतमध्ये नेलं, बसवलं आणि आमच्याशी चर्चा केली आणि मग आदेश दिला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, यांच्याबरोबर बसून चर्चा करा. तेव्हा आम्ही त्यांना आठवण करून दिली की तुम्ही निवडणुकीत जे जाहीर केलं ते तुम्हाला पालन करावंच लागेल. तेव्हा पक्षीय राजकारणात सरळ सरळ न उतरावं, पण आपला जो अवकाश आहे जन आंदोलनांचा आणि जे आपल्याला खरेपणाने पटणारं आहे ते आपण टिकवून धरावं, असं आम्ही मानत आलेलो. म्हणून आमचं इथे घर बचाव घर बनाव आंदोलन आहे. अनेक बिल्डरांनी केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढावं लागतं. बिल्डरांचे कुठेतरी गठजोड असतात राजकीय नेत्यांबरोबर, हे आम्हाला लक्षात येऊन त्यालाही एक, पण अनेक अधिकारी आम्हाला संवेदनशील मिळतात. काही नेते संवादशील आणि संवेदनशील असतात, काही विधानसभेमध्ये प्रश्न उठवतात, पण लोकसभेमध्ये सुद्धा खोटी उत्तरं मिळतात. हे सगळं अनुभव करत असताना या सगळ्यातून कशी एक आपली रणनीती सत्याग्रही ठेवायची हे निर्णय घेत सामूहिकतेने आम्हाला पुढे जावं लागतं. आमच्या ह्या सगळ्या ह्याच्यात चाललेलं आहे. आणि जनआंदोलनाचा जो राष्ट्रीय समन्वय आहे तो अगदी जाती धर्मापार एकजुटतेचा मुद्दा, राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा, पर्यावरण वाचवण्याचा मुद्दा आणि तसंच अगदी युवा सेना तयार करायची आणि ती सुद्धा ह्या विचारांनी भारावलेली, समाजवादी आणि समाजातल्या वंचितांच्या बाजूने उभी राहणारी अशी निर्माण करायची. महिलांची ताकद, असे आमचे वेगवेगळे फोरम आता झालेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यातून आम्ही 30 वर्ष हे जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचं जे कार्य पुढे नेलेलं आहे, त्याच्यातर्फे आम्हाला कुठेही दंगा जरी झाला तरी त्याची दखल घ्यावी लागते. महिलांवरती अत्याचार झाला, हाथरसमध्ये असो की मणिपूरमध्ये असो, आम्हाला दखल घ्यावी लागते. फॅक्ट फाइंडिंग करावं लागतं. त्यामुळेच खरी वस्तुस्थिती पुढे येते. नाही तर अनेक जण भ्रमित होतात. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचेच सगळे विद्यार्थी झालेले आहेत. त्यामुळे व्हॉट्स डाऊन हे सांगणं आमचं कर्तव्य आहे असं मानून आम्ही हे सगळं कार्य करत असतो. कधी कमी पडतो आम्ही, वयाबरोबर कामही वाढत जातं. हे सगळं असलं तरी ते आवश्यकच आहे. ज्यांचं अन्यायग्रस्तांचे डोळ्यासमोर चेहरा असतो तेव्हा आम्ही त्यातून सुटका घेऊच शकत नाही. हे सगळं काही करत असताना मानसिक बळ कुठून येतं, कसं मिळवता? मानसिकता ही खरं म्हणजे अगदी लहानपणापासून घडलेली असते, हे मी मगाशी म्हटलंच. पण त्याच्याच बरोबर मनामध्ये जितकी काही संवेदना असेल त्याच्या आधारावरती तुम्ही जेव्हा आजूबाजूचं चित्र पाहता त्यावेळेला जी विषमता तुम्हाला भयावह दिसते. एकीकडे बाजार फुलला आहे, पूर्वी मोगरा फुलला गाणं असायचं, आता माझी कविता बाजार फुललावरती आहे. तेव्हा ह्या सगळ्याचा एक दखल घेत आपण ज्या वेळेला गप्प बसूच शकत नाही हे स्वतःला सांगतो, त्यावेळेला आपण स्वतःच्या वर आपोआपच उचलले जातो आणि ते फार आवश्यक असतं.
मला तरी असं वाटतं की आम्ही कमीच पडतो, त्यामुळे आम्ही खूप काही करतोय, आम्ही खूप काही मिळवलंय असं म्हणणं एकाकडे अनेक जण करतात. कारण जसं सरदार सरोवरात आता जवळजवळ 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन झालं, दुनियेतल्या कुठल्याच धरणामध्ये झालेलं नाही. पण आजही ज्यांचं बाकी आहे पुनर्वसन, ज्यांना यांनी बुडीताच्या बाहेर केलं होतं पण जे बुडाले, त्यांना आम्ही कसं काय सोडणार आणि विसरणार. एखाद्या मिलमधून जर मालकाच्या मनमानीमुळे लोकांना बाहेर हाकलून दिलं आणि ठेका मजुरांच्या वरतीच मिल चालवणार, किंवा आता मला ह्या क्षेत्रापेक्षा त्या क्षेत्रात जायचंय, तिथे प्रॉफिट जास्त आहे असं म्हणून सगळं एक रणनीती आखणार, तर आम्ही कसं काय चूप बसू शकतो. जे कोणी अन्यायाची चित्र घेऊन किंवा हकीकत घेऊन आमच्या पुढे येतात, आता कालपासून मला फोन येत आहेत जे पलायन करतात आदिवासी, ज्यांना महाराष्ट्रातले ठेकेदार येऊन मध्य प्रदेशातल्या पहाडातल्या आदिवासींना घेऊन जातात, एकत्रित 35,000 40,000 रुपये देतात आणि सांगतात की इतके लोक तुम्ही या, इतक्या तुकड्या, आम्ही इतके दिवसच तुम्हाला ठेवू, 3 महिने. पण ते सोडत नाहीत 3 महिन्यानंतर. रोज रात्री 2 वाजता सुद्धा उठून ऊसाचे ट्रक भरायला लावतात. त्यांच्या हातात रोजची पे स्लिप, कामाचं वर्णन देत नाहीत. तेव्हा मग आता भगोरे आला, होळी आली जवळ 13 मार्चची, त्यामुळे मग त्यांना परत यायचं असतं आपल्या गावात आणि ठेकेदार सोडत नाही. आणि ठेकेदाराचा प्रमुख नियोक्ता शुगर फॅक्टरीज असतात. तेव्हा आम्हाला श्रमायुक्तांच्याकडून शुगर फॅक्टरीजना पत्र घ्यावं लागलं की तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर 1979च्या मायग्रंट इंटरस्टेट आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायद्यानुसार तुम्ही काम करत नाही आहात, तुम्ही त्याचं उल्लंघन करता. मग कुठेतरी श्रमायुक्त सहाय्यक आयुक्त करतात आणि त्यांना सोडवतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे जे अत्याचार समोर येतात, कधी दलितांवरचे, आदिवासींना मारून टाकतात, कधी कधी रेत खाणीमध्ये मृत्यू होतात. सगळ्या प्रकारच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभं राहणं हे आमचं कर्तव्य असतं आणि त्याच्याचमुळे आम्हाला मानसिक बळ मिळतं की बाबा आपण काय हो. माझ्यावर हल्ला झाला जेव्हा साबरमती आश्रमात, तेव्हा मी तर आमच्या सहकाऱ्यांना सांगत होते तुम्ही सोडून द्या हो, जे काही झालं ते झालं, मूठमार मुकामारच लागलेला आहे, ते दंग्यात तर हजारो मारले गेलेले आहेत, तेव्हा माझं कुठे मोठेपणे करायचं. पण त्यांनी सगळ्यांनी हे केलं आणि जिद्दीने ती केस घालायला लावली, तेव्हा सरकारनेच ती केस दाखल केली. पण हे सगळ्यामध्ये आम्हाला असं दिसतं की आपल्याला मानसिक बळ देणारे तेच असतात जे भोगत असतात, पण भुक्तभोगी असून सुद्धा जिद्दी असतात. आणि कुठेतरी एखादी आई म्हणते की माझ्या मुलावरती जो अत्याचार झालेला आहे तो मी सोडणार नाही. मी हे फिल्ममधलं एखादं कहाणीचं रूप नाही आहे, हे प्रत्यक्षात असलेलं वास्तव आहे. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वास्तवाला बघून आपल्याला भोजनाचा अधिकार असेल जो अनेक महिलांना मिळत नाही, आम्हाला रेशन मिळवून द्यावं लागतं. घराचा अधिकार, अनेक घरं मुंबईसारख्या ठिकाणी जिथे 9 ते 9.5% जमिनीवरती 50 ते 60% गरीब राहतात, ते कोण असतात? हाय राईज बिल्डिंग्स बांधणारे तेच असतात, सगळी कामं आणि सगळ्या सेवा देणारे तेच असतात. आणि अशा आमच्या गरीब वस्त्यांवरती जेव्हा हल्ला होतो, त्यांच्या खालची जमीन हिसकावण्यासाठी म्हणून त्यासाठी कायदे तोडले जातात, तेव्हा काही अधिकारी चांगले मिळाले तर ते निर्णय घेतात, नाही तर मग आम्हाला कोर्टात उभं राहावं लागतं. तेव्हा हे सगळं असं मानसिक बळ देणारं वास्तव हे आपल्या डोळ्यासमोर असतं. आता आपण किती त्याच्याशी जोडून घ्यायचं आणि किती आपल्या परीने प्रयत्न करायचे हे आपल्यावरती अवलंबून असतं. आणि या मानसिक बळामुळे शारीरिक बळ सुद्धा मिळतं. वय वाढत गेलं तर बळाबरोबर कामही वाढत जातं, हा माझाही अनुभव आहे. परंतु मला वाटतं की आपण काही खचणार नाही आणि ते आपण चालूच ठेवायला पाहिजे. नाही खचणार नाही, पण थकायला होतं. आता स्वतः शरीर सुद्धा जाणवून देतं की बघा तुमचं वय आता असं असं झालेलं आहे वगैरे वगैरे. ते आपल्याला थोडंसं त्याची दखल घ्यावी लागते. पण काम करता करता आपण दखल घेतली आणि पुढे गेलो, वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक युनानी औषधं घेत राहिलो. उपोषण केलं तर ह्यावेळेला 8 दिवसामध्ये माझं गळलं सगळं, नाहीतर 26 दिवस 21 दिवस 18 दिवस कितीतरी उपोषण झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की वयाचा हा परिणाम आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा ICU मध्ये घालतात, उचलून आणतात आणि मग तिथे जेव्हा टेस्टमध्ये सांगतात अरे तुमची शुगर वाढली, तेव्हा आपल्याला नाही म्हणता येत नाही. परंतु मला तरी असं वाटतं की एकूण वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक आणि हे उपचार पण चालू ठेवले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांच्या सहयोगामुळे आपण काम करत राहायला पाहिजे. पण आता अनेक वर्ष आपण इतरांसाठी जगलो, आता स्वतःसाठी कधीतरी
जगायला लागू असं वाटतं का नाही? आपण आणि इतर याच्यामध्ये असा फरक करणं हेच फार विचित्र आहे. कारण आपण समाजाचा एक हिस्सा असतो आणि आपण नागरिक म्हणूनच, अगदी मतदाताच नसतो केवळ, तर नागरिक असतो. आणि मला असं वाटतं की आपण आपल्यापेक्षा थोडं वरती उठलो तर उलट जास्त हे एखाद्याने वरती जाऊन सुंदर चित्र पाहावं ना, तर त्यामुळे मनोरंजन होतं असं वाटेल. पण हे मनोरंजनाचं कार्य नाही आहे, पण हे स्वतःला कुठेतरी संतुष्टी देणारं कार्य आहे. जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण हेच अखेरच्या क्षणापर्यंत, माझ्या आईने सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत हे कार्य चालू ठेवलं. तर मला वाटतं की तसंच करायला पाहिजे. आणि असं कधी वाटत नाही, कधी कधी वाटतं की थोडंसं आपले छंद आपण पुढे न्यावेत. कविता काय, प्रत्येक संघर्षाच्या टप्प्यावरती एक एक गीत मी रचत गेले. अगदी संविधान दिवसाच्या निमित्ताने सुद्धा शेतकऱ्यांच्या वरती किंवा आपल्या जलजंगल जमिनीवरती. पण हे सगळं करत असताना आपल्याला थोडासा इतर कलांचा सुद्धा अनुभव मिळतो. आमच्या बालमेळ्यामध्ये जीवनशाळांची मुलं येतात, कुठेतरी हिंदू मुस्लिम एकतेवर नाटक करतात, बिरसा मुंडावर नाटक करतात, अमृता देवीच्या चिपको आंदोलनावर नाटक करतात, गीत सुद्धा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती रचतात. हे सगळं होतं. आता 13 मार्चला रात्रभर होळीमध्ये आमचे लोक नाचतात, आम्ही सुद्धा काही तास नाचतो. पण हे सगळं आता किती जमेल त्याच्या आधारावरती. पण जर कवितांचा छंद आहे तर दिवाळी अंकाच्या निमित्ताने जास्तीत जास्त लिहून पाठवल्या जातात. आणि लेख लिहिणं हे सुद्धा एक छंदाचा भाग आहे. पण तो छंद म्हणजे असं स्वच्छंद आपण राहणं अशा दृष्टीने नसतो. तर त्यातून सुद्धा आपलं कार्य जर पुढे जात असेल, संघर्षाच्या गीतातून लोकांना प्रेरणा मिळत असेल, तर तो आपल्या योगदानाचा एक आधार बनतो असं मला तरी वाटतं. मेधा पाटकर कधी स्वयंपाकघरात जातात का? जात होत्या असं म्हणा. अगदी सगळा स्वयंपाक करत होते काही अनेक वर्ष. पण अलीकडे मला जावं लागत नाही, कोणी जाऊ देतच नाही. क्वचित जाते आणि काही स्वयंपाक हे करते. पण आमच्या कार्यालयामधली किचन म्हणजे आता 10 ते 20 ते किती लोक असतात, त्यांना सांभाळणारी एक आमची स्वतंत्र कार्यकर्ती भाभी आहे. ती अगदी सकाळी 5 पासून रात्री 10 पर्यंत उभी असते. त्यामुळे मी खाणं घेऊन 5ची बस पकडते आणि कोर्टात 10 वाजता इंदोरच्या हजर होते. तेव्हा हे सगळं आपल्याला इतर सहयोगी मिळतात म्हणून आपल्या आयुष्यामधल्या थोडेसे प्राधान्य बदलतात आणि ती बदलावीही लागतात. कारण मला इतकं काम असतं की अगदी ड्राफ्टिंग करणं, अगदी अभ्यास करणं, कायद्याचा याचा त्याचा सतत पत्र लिहिणं आणि कार्यक्रमाचं नियोजन करणं. तर याच्यामुळे कुठेतरी आता स्वयंपाकघरामध्ये वेळ घालवणं काही बरोबर नाही असं वाटायला लागतं. तर मला आवडतंही स्वयंपाक करणं, परंतु कोणी करूही देत नाही आजकडे, असंही चित्र झालेलं आहे. शेवटचा चित्रपट किंवा नाटक कोणतं बघितलं होतं? चित्रपट मी तसं स्वतः जाऊन स्टुडिओमध्ये तर काही बघत नाही. पण अचानक एक दिवस समोर TV होता, तिथे मला चित्रपट बघायला मिळाला. तो फ्रीडम ॲट मिडनाईट ही जी कादंबरी होती त्याच्यावरचा चित्रपट. त्यामुळे नोआखालीला ज्या वेळेला एवढी हिंसा होत होती, हत्या होत होती, देशाच्या फाळणीचा सगळा परिचर्चा चालू होती, तेव्हा मोहम्मद जिनांची एक भूमिका होती, महात्मा गांधींची भूमिका होती भारत एकत्रित ठेवण्याची, मौलाना आझादांची भूमिका होती भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानात जाण्याची गरज नाही याची. नेहरू फार संवेदनशील होते, ते अत्यंत दुःखी होऊन काही पुढे कार्यच करू शकत नाही अशा प्रकारची सरदार पटेल त्यांना समजावत होते. हे सगळं त्या चित्रपटात पाहायला मिळालं की ज्यामुळे तिरंगा फडकवला तरी त्यावेळेला एवढी मोठी जीत होऊन सुद्धा महात्मा गांधींना मात्र ते दंगे थांबवण्यासाठी तिथे जावं लागलं. आणि भर पावसात कोणी त्यांना घरात घेतलं नाही, न हिंदू न मुसलमान नाही. तेव्हा आपल्या 4-5 सहकाऱ्यांबरोबर झाडाच्या खाली बसून रात्र काढावी लागली. हे सगळं फार सांगणार आहे की स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे काय होती. युसुफ मेहरल्लींनी भारत छोडोचा नारा दिला, अरुणा असफ अल्लींच्या मार्फत तो ऑगस्ट क्रांती मैदानात गाजला. पण त्या 1942च्या चळवळीचा एक प्रेरणादायी अनुभव आणि इतिहास लक्षात घेऊन मी दरवर्षी 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती मैदानात पोचतो. 100 वर्ष पूर्ण झाली असे जी पारिख प्रत्यक्ष चालत येतात तिथपर्यंत. हे सगळं
मला असं वाटतं की आपल्याला आठवणंच नव्हे तर समाजाला जाणवून देणं हे आवश्यक असतं. तर या निमित्ताने असा फिल्म बघणं हे खूप काही सांगून जातं. आरक्षण नावाची एक फिल्म प्रकाश झांची, ती सुद्धा मला फार प्रभावी वाटली. अशा अनेक छोट्या मोठ्या फिल्म सुमित्रा भावेंसारख्यांनी ज्या फिल्म्स तयार केल्या, अगदी नावाची फिल्म, म्हणजे अगदी जी मुलं असतात शाळेमधली त्यांच्याशी कसं वागावं. आता आमच्या जीवन शाळांमधल्या शिक्षकांसाठी सुद्धा ती फिल्म प्रेरणादायी असते, तेव्हा मला ती दाखवून द्यावी लागते. तेव्हा अशा प्रकारे मी पण स्टुडिओत जाऊन फिल्म पाहत नाही, कधीतरी कुठेतरी अचानक पाहायला मिळते, कधी ट्रॅव्हल बसमध्ये अचानक समोर लावली जाते. पण हल्ली बहुतेक हिंसक किंवा धार्मिक अशाच फिल्म्स जास्त गाजतात आणि लावल्या जातात. त्यामुळे अशा निवडक फिल्म्स पाहायला मिळतात हे फार मोठं भाग्य नाही, पण एक महत्त्वाचं काय हासिली असते ती वाटते मला. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप बरं वाटलं. आणि इतक्या वर्षापासूनची माझी जी मनोकामना होती तुम्हाला भेटायची, ती आज दिल के करीबमुळे पूर्ण झाली. त्याबद्दल तुमचे तर धन्यवाद मानेनच, पण माझ्या या कार्यक्रमाचे, माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे, माझ्या टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रमाचा शेवट मला असं वाटतं तुमच्या एखाद्या छानशा कवितेने करूया. चालेल तुम्हाला? हो चालेल ना. आता कविता तर खूप आहेतच, पण ते मला आता पाठ नाही आहे. पण जी गाणी अनेक रचलेली आहेत, ती संघर्षाची गाणी खूप आमच्या आंदोलनाला एक बळ देणारी ठरतात, एक आधार ठरतात. त्यामुळे ती फार महत्त्वाची असतात. ती गाण्याची चाली आणि हे खूप मोठी असतात. आता ह्या संविधान दिवसाच्या निमित्ताने जेव्हा आपण संविधानातल्या सगळ्या मूल्यांचा अभ्यास करतो, मार्गदर्शक तत्वांचा, त्याच्यावरती भाषणं देतो, पण खरोखर संविधानाचं पालन किती होत आहे. आणि आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आमचा संयुक्त किसान मोर्चा त्याची मी भाग आहे, आम्ही भाग आहोत. आणि लढावं लागतंय किमान न्यूनतम वेतन हमी भावासाठी. श्रमिकांना लढावं लागतंय, आमच्या सफाई कामगारांच्या युनियन्स आहेत ठाणे कल्याण महानगरपालिकेत, किमान वेतनासाठी. हे सगळं जो अनुभव आहे तो अनुभव मनामध्ये दाटून आला आणि म्हणून संविधान दिवसाच्या निमित्ताने एक गाणं केलं. त्यातल्या काही ओळी तुम्हाला ऐकवते. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. वंचितों की भूख प्यास जब मर मिटती है देख लो, उनके ही अधिकार समझ कर हिम्मत से जवाब दो. संविधान की घर घर पर बुलडोजर लेकर तुम जब आगे बढ़ते हो, निर्माता को बेघर करके संविधान कुचलते हो. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो. मजदूरों की मजदूरी हो, किसान की हकदारी हो, लुटी कमाई बड़ी महंगाई ये कैसी मजबूरी हो. संविधान की हत्या करने जात धर्म के अस्त्रों को शस्त्र बनाकर लड़ते हो, हिंसा को आधार बनाकर उनसे ही तुम जुड़ते हो. अविरल बहती नदियों को बंधक तुम ही बनाते हो, जल को निर्मल दूषित करके, निर्मल जल को दूषित करके मुनाफाखोरी कमाते हो. स्वराज पर हमला करने वालों को पहचान लो, संविधान को हाथ में रख कर जनता तुम ही देश बचाओ, जनता तुम ही देश बचाओ.
आम्हाला संविधान दिवसाच्या निमित्ताने यात्रा करता करता प्रत्येक कॉर्नरवर ते ऐकवावं लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळ्या विचारधारांची जोडलेले लोक तिथे एकत्र येत होते. ते ऐकून थोडेसे विचार करण्यास मजबूर होत होते. असं प्रत्येक गाणं आहे, जास्त संघर्षाची गाणं ते जे त्याने आमच्या श्रमिक नवीन मिश्रा म्हणून जे सुंदर आवाजात गातात, मला ते जमणार नाही, पण त्याची कॅसेट सुद्धा आम्ही कॉमेंट्रीसह बनवलेली आहे. मी तुम्हाला जरूर पाठवेन. तुम्ही तुमच्या दिल के करीब का जो परिवार है उस पूरे परिवार जनों को जरूर पहुंचाओ, यही मेरी विनंती है. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.